बिझनेस करण्याआधी कोणते सर्वात मोठे चॅलेंज आहेत तुमच्यामध्ये? मला असं वाटतं तोच माणूस जास्त सक्सेसफुल होतो जो फास्ट ऍक्शन घेतो. जर तुमच्या आज डोक्यामध्ये आले ना तर उद्या तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं पाहिजे. आत्ताची जनरेशन ती काय करते, आत्ताचा शाहरुख खान त्याला बघते, आत्ताचा रणवीर आलाबद्दल त्याला बघते, आत्ताचा राज कपूर त्याला बघते, पण ते हे बघत नाही की तो इथं जाण्यासाठी त्यांनी त्यावेळी काय मेहनत केली. सगळ्याचं नाटक करता येतं, पैशाचं नाटक करता येतं. बरोबर. मग त्यावेळी कसं व्यक्तीने पुढं करायचं? नाही, पैशाचं नाटक करायचंच नाही. मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे गडबड काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडे फॉलोअर झाले की माणूस EMI वरती पहिली फॉर्च्युनर घेतो. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी बिझनेस करू शकतो. मग हे म्हणजे कसं झालं माहितीये, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मग हे लोक उपाशीच मरतात. मी हे जेव्हा चालू केलं तर कदाचित काय काय प्रॉब्लेम तुम्हाला अचानक पहिल्यांदाच आले असतील, त्यावेळी पण तुम्ही त्या परिस्थितीनुसार वागला असाल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आता 2019 ला जेव्हा मी चहाचं दुकान टाकलेलं, मी जिथे चहाचं दुकान टाकलेली तिथे ऑलरेडी 5 नागोरीचे चहावाले होते. को फाउंडर असणं हे खूप बिझनेससाठी इम्पॉर्टंट असतं. तो निवडायचा कसा हा एक प्रश्न असतो ना, की बाबा आपला मित्र म्हणून तो बिझनेस करायचा का, तो चांगला आहे म्हणून तो बिझनेस करायचा. नाही बघा, मला असं वाटतं की मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे विशाल खाडे आणि ते मल्हारी चहा या फ्रँचायझीचे ओनर आहेत. आणि आजच्या आपल्या एपिसोडमध्ये बिझनेस करण्याआधी काय काय चॅलेंजेस येतात ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा एवढा एक्सपिरियन्स, त्यांनी काय शिकलंय ते सगळं आपल्याला त्या एपिसोडमध्ये सांगणार आहेत. म्हणून पाहत राहा आपला आजचा एपिसोड. सर, आजचा जो पॉडकास्ट आपला तो यंग जनरेशनसाठी खूप हेल्पफुल असणार आहे. कारण आजचा जो प्रश्न आहे आपल्या सगळ्या यंग जनरेशनचा की बाबा बिझनेस करायचा आहे पण तो करायचा कसा, आणि ते करायच्या आधी काय काय गोष्टी चॅलेंज आहेत ते आपण ह्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिलं तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात. आणि पहिली गोष्ट मला तुम्हाला ही विचारायची आहे की बिझनेस करण्याआधी कोणते सर्वात मोठे चॅलेंज आहेत तुमच्या मते? प्रत्येकाचे चॅलेंज वेगळे आहेत. सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की आपल्याला क्लॅरिटीच नसते की बिझनेस आपल्याला कुठला करायचा आहे. की भरपूर लोकांकडे पैसे पण आहेत, जॉब वगैरे करून पैसे साठवलेत किंवा त्यांची मेहनत करायची तयारी आहे, पण बिझनेस करायचा कुठला हेच त्यांना कळत नाही. कारण मग ते कपड्याचा करायचा, जेवणाचा करायचा, नाश्त्याचा करायचा, किंवा मग बाहेरचे पण वेगळे बिझनेस आहेत, B2B वाले करायचे, माहितीच नसतं की एक्झॅक्टली करायचा कसा. आणि हे चॅलेंज काय येतं कारण त्यांना माहिती नाही की अभ्यास कसा करायचा असतो. आणि ते फक्त जे प्लॅनिंग आपण करतो ते घरात बसूनच करतो, डायरीमध्ये करतो, ChatGPTचा यूज करणार, गुगलचा यूज करणार, पण मार्केटमध्ये जाऊन आपण विचारायला जात नाहीये कुठे. मग त्याच्यामुळे ती गडबड होते. बरोबर. त्याच्यामुळे लोक स्वतः बाहेर पडायला मागत नाहीत ना, म्हणून मग त्यांना चॅलेंज येत राहतं की धंदा कसा करायचा, कुठला करायचा, ह्याच्याच विचारात 6 वर्ष जातात. माझ्याकडे भरपूर लोक येतात 10-10 वर्ष, बोलते सर 10 वर्षापासून माझी इच्छा आहे बिझनेस करायची. मग कुठे आहे बिझनेसच नाही, मग ती इच्छा काय कामाची. बरोबर. सगळा प्लॅन फक्त पेपरवरती पण नाहीये प्लॅन, पेपरवर पण नाही, फक्त डोक्यामध्ये की मला आयुष्यात कधीतरी धंदा करायचा. बापरे. त्याच्यामुळे ते एक आहे की मला असं वाटतं तोच माणूस जास्त सक्सेसफुल होतो जो फास्ट ऍक्शन घेतो. जर तुमच्या आज डोक्यामध्ये आले ना तर उद्या तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं पाहिजे की चल बाबा मला हा बिझनेस करायचा आहे. परवा दिवशी तुम्ही मार्केटमध्ये गेला पाहिजे त्याची चौकशी करायला की बाबा काय प्रॉफिट मार्जिन असतं, कुठून घेतात, काय घेतात, पटपट ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही 10 लाखाची रिस्क घ्यायची ऐवजी 10,000ची रिस्क घ्या, पण उद्याच घ्या. उद्याचे उद्या पैसे घालवा, पण तुम्ही कामाला सुरुवात करा. हा ऍटिट्यूड नसल्यामुळे, हा अप्रोच नसल्यामुळे मग मराठी मुलं मागे पडतात. तेच जर तुम्ही बघितलं ना तर मारवाडी लोकांचं वगैरे बघाल ना तर ते पैशांना त्यांनी फरकच पडत नाही की पैसे असतील नसतील, ते डायरेक्ट कामाला सुरुवात करणार. त्यांना माहितीये ना बाबा मला धंदा करायचा आहे, माझ्यासाठी पैसे नाहीत. जर आपल्याला माहितीये की आपल्याला एखादा धंदा करायचा ना, आपल्याकडे पैसे नाहीत, सरळ कामाला लागणे, दुसरा मार्गच डोक्यामध्ये नाहीच. कामाला लागलं, पैसे पण भेटणार, धंदा पण शिकायला मिळणार. तसा अप्रोच नसल्यामुळे थोडंसं गडबड होते. फेल्युअरला घाबरतात ना, फेल फास्ट ही त्यांना समजतच नाही की बरोबर स्टार्ट फास्ट आणि फेल फास्ट. बरोबर. फिलॉसॉफी त्यांच्या लक्षात येत नाही. हो, कारण ते आपल्याकडे सुरुवातीला कसं आहे की बिझनेस करायचं म्हणजे मोठा सेटअप करायचा, 8-10 लाख रुपयाचा खर्च करायचा, आपलं ऑफिस असलं पाहिजे, स्वतःची केबिन असली पाहिजे. मग हे ज्या बाहेरच्या जगामध्ये भरपूर लोक असतात आणि ज्या गोष्टी गरजेच्या पण नसतात. मग त्याच्यामुळे माणसाचं काय होतं की मेन धंदा राहिला साईडला, धंद्याचं बाकीच्या गोष्टी आपण करायला जातो. म्हणजे लग्नाला मुलगी राहिली साईडला, मुलगी सोडून मग हा डीजे ठेवायचा, तो घोडा ठेवायचा, एवढे फटाके वाजवायचे, ह्याच्या प्लॅनिंग मध्ये जातो आणि मुलगी नंतर पळून जाते दुसऱ्यासोबत. असा गेम होतो. बरोबर. एकदम पटणारे उदाहरण दिलंय. आणि पण ह्या लोकांना सर म्हणजे काय होतं, मी ऑब्झर्व केलंय की आत्ताची जनरेशन ती काय करते, आत्ताचा शाहरुख खान त्याला बघते, आत्ताचा रणवीर आलाबद्दल त्याला बघते, आत्ताचा राज कपूर त्याला बघते, पण ते हे बघत नाही की तो इथं जाण्यासाठी त्यांनी त्यावेळी काय मेहनत केली. म्हणजे गुगलचं पण ऑफिस आपण जर बघा, आता आपल्याला एवढं मोठं दिसतंय आणि आपण त्याला बघून म्हणतो की मला गुगल ओपन करायचे, पण ते पहिलं गॅरेजमध्ये ओपन झालं होतं. युट्यूब त्या दोघा मित्रांनी त्यांच्या रूम मध्ये ओपन केलं होतं. हे लोकांना समजत नाही की तुमच्याकडे जे आहे त्यात स्टार्ट करा तुम्ही. बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतं की ह्या किती मॅटर करतं?
नाही, मेन काय आहे, प्रोसेसवरती लक्ष नसल्यामुळेच हा प्रॉब्लेम होतो. ज्याचं लक्ष प्रोसेसवरती आहे ना त्याला ह्याची गरज नाही पडत आहे. जर तुम्ही रोज आंब्याच्या झाडाला जर पाणी घालताय, व्यवस्थित जपताय, तर तो उन्हाळा आल्यावर आंबे देणारच आहे. तुम्ही हिवाळ्यापासून आंबे कधी भेटणार ना, पाणी देताय, खत देताय, आणि तुम्हाला उन्हाळ्यात पण आंबे भेटत नाही. तो गडबड होते, कारण प्रोसेसवरती फोकसच नाही लक्षात येते लोकांच्या. आणि मेन काय आहे की तुम्ही रोज जाऊन जर जिमला जाताय आणि बॉडीचे फोटो काढतायत, आरशात बघतायत बॉडी झाली की नाही, आणि व्यायामच करत नाही, तो फायदा नाही. प्रोसेस जर केली ना तर ह्या गोष्टी बाय प्रोडक्ट आहेत सगळ्या. पण तो शेवटी माइंडसेट वरतीच आहे की तुमच्या डोक्यामध्ये प्रोसेस असलीच पाहिजे ना, प्रोसेसवरती काम केलं पाहिजे, नाहीतर त्या काही गोष्टी वर्कच नाही होऊ शकत. ट्रस्ट द प्रोसेस, फॉरगेट अबाउट द रिझल्ट. येस. प्रोसेस मेन काय आहे, आता ही ऍक्च्युअली लहानपणापासून आपल्या मनामध्ये ती शिकवण आली पाहिजे की प्रोसेसला आपण व्हॅल्यू दिली पाहिजे, प्रोसेसवरती बसलं पाहिजे. आपण प्लॅनिंग काय करतो, मला महिन्याला 1 लाख रुपये येणार, मग 3 वर्षांनी मला मग 5 लाख येणार, मग मी गाडी घेणार, हे प्लॅनिंग करतोय आपण. पण 1 लाख घेण्यासाठी मला एवढे क्लायंट झाले पाहिजे, एवढा मी बिझनेस केला पाहिजे, एवढ्या लोकांपर्यंत मार्केटिंग केलं पाहिजे, एवढा रिच मी केला पाहिजे. बिझनेसचा प्लॅनच नसतो, मग त्याच्यामुळे आउटकम येतच नाहीये. बरोबर. कारण ज्याच्या जीवावरती पैसे येणार आहेत तोच तुमच्याकडे बेस नाहीये, त्याचं काय तुमच्याकडे लिखित गोष्टी नाही किंवा काही स्ट्रॅटर्जी नाहीये तुमच्याकडे, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तिकडून. बरोबर. आणि सर अनेक जण सांगतात असं, म्हणजे मी पण जे कोर्सेस केले आतापर्यंत, जे की ऑनलाईन कोर्सेस मिळतात किंवा लोक सांगतात, तर त्यांचं एकच असतं की स्टार्ट विथ व्हाय. इव्हन ते फेमस पुस्तक पण आहे की स्टार्ट विथ व्हाय, सगळे म्हणतात की ते व्हाय शोधा. पण नक्की व्हाय शोधायचा कसा? बघा, आता मी तुम्हाला सांगतो की व्हाय मला ऍक्च्युअली एवढी आयडिया नाहीये, कारण माझा व्हाय क्लिअर होता. व्हाय ज्यांचा क्लिअर नाही त्यांच्यासाठी मी सांगूच नाही शकत, कारण माझं पहिल्यापासून माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं. मला पैसे कमवणं गरजेचं होतं, कारण मी ज्या सिच्युएशन मध्ये होतो, ऑलरेडी आम्ही मुंबईमध्ये राहायचो, चाळीमध्ये राहायचो, तेही भाड्याच्या घरामध्ये. आणि मुंबईमध्ये जर तुम्हाला घर नसेल तर तुम्ही बाकीच्या लोकांपेक्षा एक पिढी मागे, कारण लोकांची एक पिढी जाते घर घेण्यामध्ये. तर ते मला प्रेशर होतं. प्लस काही लोन आपल्या फॅमिलीचं असतं, ते लोन होतं. माझी आजी असायची, आजोबा असायचे, ते आजारी असायचे, त्यांचा हे सगळं. त्याच्यामुळे मला पैसे कमवणे सोडून ऑप्शनच नव्हता. माझा वाय पूर्ण क्लिअर होता. पण एखाद्याचा नसेल तर मी ऍक्च्युली ते मला आयडिया नाही. शेवटी मला एक वाटतं, व्हायची गरज पण पडत नाही जर तुमची भूक स्ट्रॉंग असेल तर. तुम्हाला जर आतमधून माहिती आहे, तर तुमचं समजा एखाद्यावरती प्रेम असेल तर तुम्हाला गरजच पडत नाही की ह्याच्यावरती माझं का प्रेम आहे. जर तुमचं प्रेम स्ट्रॉंग असेल, तुम्ही करणार, त्याच्यासाठी पाहिजे ते करणार तुम्ही. बरोबर. तर मला असं वाटतं की जर तुमची भूक चांगली असेल ना तर तुम्हाला व्हायची गरजच पडत नाही. आणि जर भूक वाढवायची असेल तर सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की ऑलरेडी ज्यांची भूक मोठी आहे त्यांच्यासोबत राहायचं. बरोबर. तुम्ही भले महिन्याला 1 लाख रुपये कमवताय आणि राजासारखे राहताय, पण तुम्ही आपोआप जर 5 लाख कमवणाऱ्यासोबत राहायला लागणार ना, तुम्हाला आपोआप गरीब फील होणार. मग तुम्ही आपोआप स्वप्न तुमचं 5 लाखाचं करणार. त्याच्यामुळे व्हाय सगळ्यांना नाही जमत, कारण सगळे एवढे खोलात जाऊन विचार करणारे नसतात, सगळे एवढे हुशार नसतात की मला हे काय हवंय, ह्यांनी माझ्यासाठी, मला पैशासाठी हवाय का पॅशनसाठी हवाय. 80-90% लोकांना पॅशन बिशन काय पडलेली नसतं, त्यांना घर चालवायचं असतं. कारण सर्व्हायव्हलचा माणूस तुम्ही कधी पण बघा, जेवढे पण मोठे फिलॉसॉफर झालेत, वाळवंटात नाही झाले, सगळे थंड प्रदेशातले किंवा नेचर जिकडे चांगलं आहे अशा ठिकाणीच तुम्ही वेगळा विचार करू शकता. जर तुमचे खायचे वांदे आहेत तर तुम्ही पॅशनचा विचारच नाही करू शकत. आणि आपला जवळपास 80-90% जो क्राऊड आहे त्यांचा सर्व्हायव्हलचाच प्रॉब्लेम आहे की बाबा घरी जर उद्या महिनाभर काम नाही केलं तर पुढच्या महिन्यामध्ये लाईट बिल भरायला पैसे नाहीत, रिचार्ज मारायला पैसे नाहीत, जेवायला पैसे नाहीत. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला वाय पेक्षा तुमची भूक कशी वाढेल हे तुमच्या डोक्यामध्ये असलं, म्हणजे मला असं वाटतं. ऍक्च्युली मी बिलीव्ह करत नाही त्याच्यावरती, कारण मला कधी गरज नाही पडली व्हाय शोधायची. बरोबर. त्याच्यामुळे अभ्यासच नाही केला. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज आहे म्हटल्यावर गरज असलो काय गरजच नाही. व्हाय बी कुठे बसा, व्हाय मला माहितीये तसे पैसे कमवायचे मला. बरोबर. इव्हन एकदम मी शाहरुखचा इंटरव्ह्यू बघतो, शाहरुख खानचा, आणि ते काय म्हटलं माहिती का की तुम्ही मला जरी विचारलं ना की बाबा मी आता शाहरुख खान कसा बनलो, आणि तुम्ही मला त्या काळामध्ये आता सोडलं, मला सगळं माहिती की मी कोणाला भेटलो, कोणासोबत काय केलं, कुठल्या फिल्मला सायन्स केलं, पण तरी पण मी हे नाही सांगू शकत की मी कसा शाहरुख खान बनलो. बरोबर. हे कोणाला स्टार्टिंगला माहितीच नव्हतं की बाबा मला कसं तिकडे जायचंय. पण मला असं वाटतं की लोकांनी जस्ट प्लॅन घ्यावा आणि मनामध्ये तुम्ही जसं म्हटलात तसं क्लिअर असावं की बाबा मला काय करायचंय. बरोबर. पण सर हे क्लिअर करायची गोष्ट वेगळी आहे, पण आपण म्हणतो ना की सगळ्याचं नाटक करता येतं, पैशाचं नाटक करता येतं. बरोबर. मग त्यावेळी कसं व्यक्तीने पुढं करायचं? नाही, पैशाचं नाटक करायचंच नाही. मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे गडबड काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडे फॉलोअर्स झाले की माणूस EMI वरती पहिली फॉर्च्युनर घेतो आणि मग सांगायला सुरुवात करतो चल गाडी आहे हे. मी पण
आता मी पण रील्स बनवतोय किंवा मी पण बिझनेसमध्ये पैसे कमवतोय किंवा मी भरपूर माझ्या कॉन्टॅक्ट मधली पण भरपूर लोक आहेत जे भरपूर पैसे कमवतात. मला असं वाटतं यार ह्या लोकांकडे रेंज रोवर असायला पाहिजे, पण ते साधी आपली सुझुकीची सेकंड हँड गाडी वगैरे त्यांच्याकडे असे लो प्रोफाईल पण राहतात लोक. त्याच्यामुळे काय होतं की पैसे नसल्यामुळे आपल्याला पैसे यायला लागले की आपण त्याला ट्रीट असं करतो की चला आता राजासारखंच राहायचं. त्याच्यामुळे पैशाचं सोंग जर तुम्हाला, आता तुम्ही जो प्रश्न विचारला ते मला जे माहिती आहे, जर पैशाचं सोंग नाहीये तर पैशाचं आल्यावर पण तुम्ही पैसे दाखवायला नाही गेलं पाहिजे. पैशाला पैशासारखं ट्रीट केलं पाहिजे. जे जुनी लोक ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्याचा पैसा आहे ते बघा कधी पण तुम्हाला हंबलच दिसणार. ते कधी मास दाखवणार नाही किंवा बाबा गाड्या बिड्या हे ते वगैरे घाणबाडीत पडत नाही. ज्यांनी कधी पैसे बघितलेले नसतात त्याच्यानंतर जेव्हा आपल्याकडे पैसा येतो मग आपल्याला थोडंसं वाटतं की नाही लोकांना दाखवायला पाहिजे, पण काही फरक नाही पडत, कोणाला काही पडलेली नाहीये. तुम्ही कसंही जगला, तुम्ही खाऊन पिऊन निवांत असला, काही फॉर्च्युनरची गरज पण नाही पडत सुखी राहायला. लोकांच्या म्हणजे म्हणतो ना आपण की ख्वाहिश तो कभी खतम होती इंसान की, वो तो मरने के बाद भी जन्नत मागतं की बाबा मेल्यावर मला स्वर्गातच घेऊन जा. म्हणजे लोकांचं कधीच त्यांचं इच्छा अपेक्षा कधीच कम्प्लीट होत नाहीत. पण सर तुम्ही म्हटलं आता पैसे म्हणजे महत्वाचे तर आहेतच, पण बिझनेस करण्यासाठी पण पैसे खूप महत्वाचे आहेत. पण आपल्या लोकांना मग काय होतं माहिती का की त्यांचा असा विचार असतो की माझ्याकडे एवढी सर्टन अमाऊंट आली तरच मी म्हणजे ही फ्रँचायझी टाकू शकतो, माझ्याकडे एवढी सर्टन अमाऊंट आली तरच मी इथे शोरूम घेऊ शकतो, तरच मी अशा गोष्टी करू शकतो. मग ते पैशाला ते म्हणतात की बाबा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी बिझनेस करू शकतो. मग हे म्हणजे कसं झालं माहितीये, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मग हे लोक उपाशीच मरतात. पहिल्या घासाला कोणी तूप तुम्हाला देणार नाही, जे भेटेल ते तुम्हाला गाजरमुळी जंगलामध्ये खावी लागणार आणि हळूहळू तुम्हाला त्या प्रोसेस पर्यंत पोहोचावं लागणार. डायरेक्ट तुम्ही म्हणाल मला तूप भेटेल, कोणी तुम्हाला तूप द्यायला बसलेलं नाही. त्याच्यामुळे जरी पैसे नसले ना, तर भरपूर लोक आहेत माझ्याकडे मार्केटमधले, म्हणजे माझे ब्रँचवाले आहेत जे स्वतः 5-5-6 हजाराची नोकरी करत होते. पण त्यांनी वर्ष 2-2 वर्ष पैसे साठवलेत आणि त्याच्यानंतर त्यांनी छोटंसं दुकान सुरू केलंय. मग टपरीसारखं दुकान सुरू केलं, मग तिकडे धंदा वाढला, त्याच्यानंतर त्यांनी गाडी घेतली, घर बांधलं, मातीचं घर तोडलं आणि व्यवस्थित घर बांधलंय. आपल्या आई वडिलांचं सोनं जे घाण होतं 20-20 वर्ष जे सावकाराकडे होतं ते सोनं सोडवलंय. का आलं काय? पण तुम्ही ठरवाल की भाई मी माझ्याला एकदा 2 लाख रुपये आले तरच मी धंदा करेन, तर तुम्ही आयुष्यात कधीच धंदा नाही करणार. तुम्हाला करायचंय उद्याच्या उद्या तुम्हाला करता आला पाहिजे. बिझनेस कोणी करू शकतो. जर तुमच्याकडे 5-10 हजार असतील तरी तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करू शकता. फक्त एंट्री छोटी असते, जे पाऊल उचलाय ते छोटं असतं. फक्त त्याचा आपण नाही विचार कर. कुठला पण बिझनेस तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगू शकतो तो 10 हजारात कसा करायचा. कुठला पण जो मनात येईल तो कुठलाही सांगा, कुठलाही बिझनेस सांगा. कारण प्रॉब्लेम काय होतं, इव्हन मी तुम्हाला सांगतो तर उद्या तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप टाकायचं बरोबर, जिकडे तुम्हाला लॅपटॉप वगैरे विकायचे आहेत. तर आता ते तुम्हाला शोरूम घेण्यासाठी, लॅपटॉप वगैरे सगळ्या गोष्टी घेण्यासाठी जवळपास तुम्हाला 25-30 लाख रुपये लागणार. तो बिझनेस पण तुम्ही 10 हजारात सुरू करू शकता. ओके. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय, आता बघा हे सांगते, आता हे समजा मला करायचं होतं, मी ठरवलेलं की मला करायची. मी काय केलेलं की बाबा हे जे शोरूम वाले जे दुकान चालतात, तुम्ही 8 ते 10 लोकांना विचारायची तयारी पाहिजे, तुमची रिजेक्शन घ्यायची तयारी पाहिजे. जाऊन डायरेक्ट विचारायचं मी तुम्हाला गिरायक आणलं की मला किती देणार सांगा, बरोबर. आणि मग मी समोरनं फिरायला लागणार, अरे तुला मी स्वस्तात घेऊन देतो इकडून तिकडून. असं केलं तरी तुम्हाला येणार आहे. इव्हन मी तुम्हाला सांगतो, माझा एक भाऊ आहे, आता तो अमेरिकेला गेलाय शिकायला, त्याला पण मी सेम बोललो, तू विचार, तो कॉलेजला होता आणि तू बोलत होता की मी एकदा पैसे कमवतो आणि बिझनेस स्टार्ट करतो. बोलत तसंही तुला करायचं तर आत्ताच सुरू कर. मग त्याला आम्ही चहाच्या वेळेस आम्ही बोलत होतो, तर त्याला तो म्हटलं की मग मी काय करू. म्हटलं तुला जो दिसतोय तो बिझनेस सुरू कर, फक्त विकायला आधी शिक. मग त्यांनी काय केलं, तो होता पुण्याचा म्हणजे नारायणगाव आहे ना तिकडे. मग नारायणगावला मोठं मार्केट आहे टोमॅटोचं, कांद्याचं, बटाट्याचं वगैरे. मग त्यांनी पहिले वडापावले पकडले मुंबईमध्ये. वडापावल्याला बोलला मी तुम्हाला कांदा देईन आणि बटाटा देईन, तुम्हाला मार्केट रेट पेक्षा कमी देईन, इथले इथे देईन, थोडा माझा घेऊन बघा. मग हळूहळू त्याला 5-6 वडापावले मिळाले. परत मग तो म्हणला अरे वडापावले कशाला, आपण हॉटेलवाले पण पकडू. मग हॉटेलवाले पकडायला सुरुवात केली. नंतर त्यांनी 4,000 भाड्याचा गाळा पण घेतला मटेरियल ठेवायला. ठीक आहे. मग हळूहळू तो डायरेक्ट टेम्पो मागवायला लागला. एका दिवसात टेम्पो यायचा, 2 तासात टेम्पो खाली करून जायचा. एका किलो मागे फक्त 2-2 रुपये काढायचा, पण त्याचा 800 1000 किलो रोजचा जायला लागला. काही पैसे नाही लागले त्याला. त्यांनी फक्त जाऊन बोललं, समोरच्याची ऑर्डर घेतली, तिकडून बटाटे आणले आणि सुरू केले. म्हणजे 1-2 हजारामध्ये तुमचा धंदा सुरू होऊ शकतो जर तुम्ही करायचं म्हटलं तर. पण प्रॉब्लेम काय होतं, तुम्ही काय ठरवता की मला डायरेक्ट मोठं करायचं, मग तिथे गडबड होते, तुमची कॅपॅसिटी नसते. तुम्ही जिम मध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही एका दिवशी 2-2 तास जर जिम केली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपणार. बरोबर. किंवा तुम्ही जर बॉडी बनवायची म्हणून प्रोटीनचा डब्बा आणला, पहिल्या दिवशी जर अर्धा खाल्ला तर ते पचणार पण नाही. हळूहळू सवय लागली पाहिजे आणि ग्रॅज्युअली छोटी पावलं उचलायला जो घाबरतो ना, तो धंद्यात कधीच पुढे धंदा सुरूच करू शकत नाही जो छोटा पाऊल नाही उचलू शकत.
छोट्या स्टेपनीच आपण म्हणजे डायरेक्टली कधीच व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. इव्हन लोकांना म्हणजे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे, आता आपल्या मॅचेस झाल्या म्हणजे IPL झाली, तर त्या IPL मध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा बरोबर, तो कितीतरी वर्ष झाले तो त्या मुंबई इंडियन्समध्ये आहे, अजून त्याला तेवढा चान्स पण मिळत नाहीये. म्हणजे जर खरंच पैशाचं इम्पॉर्टंट असते ना, तर शाहरुखचा पोरगा शाहरुख असता आणि सचिनचा पोरगा सचिन तेंडुलकर बरोबर. असता. मग ते लोकांना लक्षात नाही की बाबा पैसे इम्पॉर्टंट आहेत, पण एवढे नाही आहेत की तुम्ही काहीच करू शकत नाही, असं नाहीये. नाही, मेन काय माहितीये, जर तुम्हाला 2 ऑप्शन दिले, पहिलं ऑप्शन की तुम्हाला 50 लाख रुपये मिळतील, किंवा दुसरं ऑप्शन की तुम्हाला देवाने सामर्थ्य दिलंय की तुम्ही 50 लाख उभं करू शकता, ओके. तर तुम्ही काय निवडाल तर तो सगळा गेम आहे. तुम्हाला जर सामर्थ्य दिलं तर तुम्ही 10 वेळा पैसे उभे करू शकता तेवढे, पण ते सामर्थ्याने डायरेक्ट तुम्हाला 50 लाख दिले आणि एकदा जर चुकून गेले इकडे तिकडे, संपला, तुमचा गेमच झाला. त्याच्यामुळे नेहमी पहिली प्रायोरिटी सामर्थ्यावरती असली पाहिजे, कारण पॉवर अट्रॅक्ट्स पॉवर. पैसा पण पॉवरच आहे, शक्तीच आहे. मग तुम्हाला पहिली तुम्ही इंडिव्हिज्युअल जर तुमची माइंड पॉवर चांगली आहे, मसल पॉवर चांगली आहे, बरोबर, थिंकिंग पॉवर चांगली आहे, जेवढी तुम्ही स्वतःची पर्सनल पॉवर वाढवाल तेवढा ते तुमच्याकडे पैसा आकर्षित होतो. का आलं काय, म्हणजे तुम्हाला समजा फुलपाखरू पकडायचं, तर फुलपाखराच्या मागे जाण्यापेक्षा तुम्ही जर बाग बनवली, तिकडे जर फुलं लावली, तर एका फुलपाखराच्या ऐवजी इकडे 100 फुलपाखर येतील. बरोबर. मग तोच कन्सेप्ट आहे, स्वतःला जेवढं आपण बेटर बनवू ना, पैसे कमवणं फार सोपं होतं. मी एक गोष्ट बघितली, 4-5 वर्षापूर्वी जेव्हा मी आधी विचार करायचो, तेव्हा मला 50,000 कमवायला पण असं वाटायचं यार 50,000 भेटायला लागल्यावर लाईफ एकदम सेट होऊन जाईल. आता तेव्हा किती 30,000 सॅलरी होती, म्हणजे 20,000 जरी अजून वाढले ना, मस्त एकदम मस्त होईल, मी चांगला माझ्या आवडीचा मोबाईल घेईन, मला मस्त लाईफ जगेन. पण आता 4 लाख येऊन पण असं काय वाटत नाही. का आलं काय, पण आता 4 लाख कमवणं, 5 लाख कमवणं पण सोपं झालंय. हा माइंडसेटमध्ये शिफ्ट कधी होतो, जेव्हा आपण छोटे ऍक्शन घेतोय आणि तो पैसा स्वतःवरती काम करतोय. स्वतःवरती काम केलं की पैसे कमवणं सोपं होतं. बरोबर. पण हे पैसे सर कमवतात लोक, ठीक आहे, आणि नंतर बिझनेस पण करतात. पण बिझनेसमध्ये तुम्ही करा, तुम्हाला चांगली आयडिया आहे की बिझनेसमध्ये पैसे संपायची पण एक वेळ येऊ शकते, मग त्यासाठी कसं प्रिपेअर करायचं लोकांनी? नाही, पैसे संपायची वेळ येते ह्याच्यासाठी तुमच्याकडे दूरदृष्टी पाहिजे. कारण गडबड काय होते, लोक म्हणतात की मला माहितीच नव्हतं, 3 वर्षापर्यंत मी धंदा केला आणि अचानक कळालं की मला एवढे कर्ज झाले. असं कधी नाही होत. तुम्हाला कर्ज घेतल्यापासून तुम्हाला माहितीये तुमच्यावरती कर्ज झाले, किंवा तुम्हाला माहितीये पैसे, तुमच्याकडे प्लॅन नसतो म्हणून तुमची गडबड होते. प्रॉब्लेम काय की तुमच्याकडे प्लॅन ए पाहिजे, की चल बाबा असं झालं तर काय, तसं झालं तर काय, तसं काय झालं तर काय. तुमच्याकडे माणूस डिप्रेशन मध्ये पण का जातो, त्याच्याकडे ऑप्शनच नाहीये. तुम्ही एकच बिझनेस खोललाय, त्याच्यामध्ये लॉस झाला की डायरेक्ट सुधारायचं बंद होतं. लोक 2-2, 6-6 महिने घरीच बसतात, रडत बसतात की काय होईना काय होईना. ऑप्शन नसल्यामुळे ही गोष्ट झाली. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्लॅन पाहिजे, की जर ही गोष्ट फेल झाली तर काय करायचं, परत दुसरं पण फेल झालं तर काय करायचं. जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला प्लॅन नाही, तुम्ही नेहमी असं अनसर्टन लेवलमध्येच असणार आहे, किंवा नेहमी तुम्ही कधी पैसे संपेल काय संपेल, तुमच्याकडे ऑप्शन पाहिजे. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन पाहिजे, की चल बाबा माझ्याकडे पैसे संपले, मग माझी तयारी पाहिजे की 2-4 लोकांशी मी ऑलरेडी बोलून ठेवे की मला गरज पडली तर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर या. असं फ्लेक्झिबल माणूस पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला सिच्युएशन हिशोबाने स्वतःला चेंज करता आलं पाहिजे. हे जर गुण नसतील ना, तर मग फार कठीण होतं. बरोबर. आणि मी इव्हन तो मध्ये एक राजमानीचा पॉडकास्ट बघतो, तर त्या पॉडकास्टमध्ये तो काय सांगत होता की विनर्स आणि लुझर्स ह्यामध्ये एक छोटासा फरक आहे. लुझर्स काय करतात माहिती का, एकदा गेम चालू झाला आणि ते हरले ना, का लगेच बाहेर होतात, बंद पडतात. बरोबर. लगेच त्यांना म्हणतात संपलं माझं सगळं, आता मी काय हा गेम परत खेळू शकत नाही. पण विनर्समध्ये एक डिफरन्स आहे की त्यांचं क्लिअर असतं, जिंकणं तर ती गोष्ट आहेच आहे, त्यांचं एकच ध्येय असतं की मला गेममध्ये राहायचंय. मी जिंकलो तरी मी गेममध्ये राहणार, मी हरलो तरी मी गेममध्ये राहणार, आणि मी कन्सिस्टन्सी ही गेममध्ये ठेवणार. आणि एक दिवस असा येणार की ज्या दिवशी ते लोक पूर्ण गेम स्वतः ओन करतात, अख्खा गेम त्यांचा बनतो. मग हे एक माइंडसेटमध्ये लोकांचा कुठेतरी फरक जाणवतो. तुम्हाला काय वाटतं? नाही, मग ह्याच्यासाठीच तर मी म्हटलं ना, हे कधी पॉसिबल होतं माहितीये का, आता एखादा माणूस आहे, त्यांनी बिझनेस सुरू केला, पहिल्याच बिझनेसमध्ये त्याचा लॉस झाला आणि त्याचा इन्कम महिन्याला 20,000 रुपये होता किंवा 30,000 रुपये होता. त्याने ऑलरेडी 4 लाखाची रिस्क घेतली आणि मागच्या 2 वर्षाचा सगळा इन्कम त्याच्यामध्ये टाकलाय. तो माणूस गेममध्ये येणारच नाही ना, तो गिव्हअप करणार. मग हे कधी होतं, जेव्हा तुम्ही सुरुवातीला छोटे रिस्क नाही घेत. सुरुवातीला नेहमी पहिला धंदा करताना अशा समजून करायचा असतो की माझ्या 9 विकेट पडलेत टीमच्या, मी शेवटची विकेट आहे, मला काही करून टिकायचंय. जर तुम्ही आउट झाला की संपली मॅच, तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणून पहिली रिस्क नेहमी छोटी घ्यायची. पहिली रिस्क, कारण तुम्हाला माहिती नाही, आपण बायस असतो, आपलं लगेच प्रेम होतं की नाही मला वाटतंय एवढा पैसे होतील तेवढे पैसे होतील, वरच्यावर विचार करतो. आणि युजली जेव्हा नवीन मुलगा बिझनेस सुरू करतो, नवीन सोडा 30-30 वर्षाची पण ज्यांनी जॉब केलाय, बिझनेसचा माइंडसेट असल्यामुळे वरच्यावर विचार करतात की हे केल्यावर एवढं येईल, ते केल्यावर तेवढं येईल, सुरू करतात, नंतर लॉस होतो. मग ते शिकायला पण तुम्हाला वेळ द्यावा लागणार ना. बरोबर. मग त्याच्यामुळे तो ऍक्च्युअल खरा प्रॉब्लेम माइंडसेटचा आहे.
मला सांगा, एखादा मुलगा महिन्याला 50,000 रुपये कमवतो इंजिनिअरिंग करून, ठीक आहे, त्या 50,000 रुपये कमवण्यासाठी मागची 4 वर्ष त्यांनी इंजिनिअरिंग केली, त्याला त्यांनी 4 ते 5 लाख रुपये खर्च केलेत, बरोबर आहे, त्यांनी दर वर्षाला असाइनमेंट केलेत, एक्झाम दिलेले, बरोबर, त्याच्या आधी 2 वर्ष 12वी केलेली आहेत, म्हणजे जवळपास 6 वर्ष त्यांनी वेळ दिलाय, त्याच्यानंतर तो महिन्याला 50,000 रुपये कमवतोय, पण तेच त्याला बिझनेसमधनं 2 लाख रुपये कमवायचे, तेही पहिल्या 6 महिन्यातच. म्हणजे गडबड माइंडसेटमध्ये. जर आपण डॉक्टर जरी असला, पहिल्या वर्षी तो ऑपरेशन करायला नाही लागत, त्याला 4-5 वर्ष आधी शिकावं लागतं. मग बिझनेस एवढा सोपा नाही की तुम्ही म्हणाल की मी 6 महिन्यात टाकेल तुम्हाला पैसे. तुम्ही फेल व्हायला पण थोडा स्कोप दिला पाहिजे. तुम्ही विचार केला पाहिजे की चल मला 2 बिझनेस फेल व्हायचे आहेत, मला तो माइंडसेट केला पाहिजे. मग चला बाबा, तुमचा जॉब वगैरे लागला, पुढचा जॉब मधनं तुम्ही 1 वर्ष ऍटलीस्ट काम केलं पाहिजे पैसे कमवण्यासाठी, ते पैसे धंद्याला युज करण्यासाठी, की बाबा मी वर्षभर करेन, चल बाबा मला 30,000 रुपये येत आहेत, घरात मी 10,000 देईन, किती वाचले 20,000, म्हणजे वर्षाच्या अखेर जवळपास 2.5 लाख रुपये वाचतात. हे 2.5 लाखामध्ये मी 2 बिझनेस करणार आणि 2 बिझनेसमध्ये लॉस तर लॉस, असा आपण माइंडसेट नाही बनवत आहे. कारण तुम्हाला कुठे ना कुठे, कुठलाही बिझनेसवाला बघा, प्रत्येक बिझनेस पहिल्याच ट्रायमध्ये सक्सेस नाही होत आहे. इव्हन आता आमच्याच फील्डमधले येवले, जे सगळ्यात मोठं उदाहरण आहे, येवलेचं बघून आम्ही चहाच्या धंद्यामध्ये आलो, एवढा आमचं घर येवलेच्या बिझनेस आयडियामुळे आमचं घर चालते, पण येवलेनी स्वतः जवळपास 30-32 बिझनेसमध्ये त्यांचा लॉस झालाय, बरोबर आहे ना. मग हे आपल्या माइंडसेटमध्ये नाही की आपला लॉस होऊ शकतो. आपल्याला वाटतं नाही मी कोणाचं वाईट नाही केलं, मग माझं कसं काय वाईट होईल. अरे तू स्वतःचं वाईट केलंय, तू स्वतः अभ्यास केलेला नाहीये, तू स्वतः वरचेवर विचार केलाय, तूच तुझ्या याच्यावरती कोराड टाकते, दुसऱ्या कोणाची गरजच नाहीये. मग त्याच्यामुळे लॉस व्हायला रूमच ठेवत नाही आपण. म्हणून तर म्हटलं ना, माणूस गडबडतो कुठे की लॉस व्हायला, लॉस झाला की संपतो माणूस. मग तो गेम मध्ये टिकणार कसा. बरोबर, गेम मध्ये टिकायला पण तुमची एनर्जी तरी पाहिजे ना. तुम्ही पहिल्याच डावामध्ये तुम्हाला समोरचा मारतोय, तुम्ही पुढेच नाही जाऊ शकत. म्हणून छोटी रिस्क घेणं, मोठं स्वप्न बघा पण सुरुवात छोटी करा, म्हणजे मला असं वाटतं. बरोबर. पण सर, आता तुम्हाला खूप वेळा म्हणजे असा ऑब्झर्व झाला असेल, इव्हन लोक पण आता ह्या पॉडकास्टमध्ये पण कदाचित कमेंट्स करतील की अरे हे तुम्हाला बसून बोलायला खूप सोपं आहे, ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेशन खूप वेगळी असतात, ऍक्च्युअल मध्ये करावे लोक 1000 प्रॉब्लेम असतात, तुला काय माहिती माझ्या घरची कंडिशन. मी केलंय, मी तुम्हाला सांगतो. आता हे भरपूर लोक आहेत ना, ह्या लोकांना आयडिया नसते. आता मी तुम्हाला सांगतो, धंदा घरी बसणं पण मी केलंय, घरी बसून पुस्तकं पण वाचलेत, युट्यूब पण बघितलं आणि मार्केटमध्ये मी स्वतः जाऊन पण फिरलोय. त्याच्यामुळे धंदा मला माहितीये. मी जे एवढ्या कन्व्हिक्शननी बोलतोय की मी काही पुस्तकं वाचून नाही बोलत आहे, मला स्वतःला माहितीये की बाबा गाळा बघायचं तर गाळ्याचं रेट कसं कमी करायचं असतं, काय कसं कमी करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जिथं भाडं 30,000 रुपये, मला माहितीये बाबा ती जागा मला 20,000 मध्ये भेटू शकतो, बरोबर. मग मी त्याला 20,000 बोललो की बाबा मला 20,000 मध्ये दे, पण तो बोलतो नाही 20,000, तो बोलला मला उभा पण नाही करत 20,000 वाल्याला, मी 30,000च्या खाली देणार नाही. मग आता मला माहितीये की ती तर मला जागा घ्यायची, आणि तो माणूस जो मालक आहे त्याला समजत नाही बाबा 30,000 कोणीच नाही देणार आहे. मग मी आता मला बिझनेसचा अभ्यास आहे, मग मी तेव्हा काय केलेलं, मी माझ्याच मित्रांना बोललो तू जा जरा त्याची जागा वगैरे बघ आणि तू त्याला 12,000 रेट दे. मग त्यांनी जाऊन 12,000 रेट दिला. दुसऱ्या दिवशी अजून एक पोरगा पाठवला, त्याला म्हटलं 13,500 रेट दे. मग अशी 2-3 पाठवले, ज्यांनी 12-13,000 रेट दिले, तो म्हणले यायला तो 20,000 वाला बरा होता. मग परत त्यांनी मला बोलून घेतलं आणि 20,000 मध्ये जागा दिली. मग ह्या खेळी तुम्ही पुस्तकात शिकू शकत नाही, आणि हे जोपर्यंत अशा खेळी तुम्ही शिकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही बिझनेसमध्ये, कारण शेवटी किती तुम्ही पुस्तकं वाचली, हे ज्या मधल्या गोष्टी आहेत ते कोणी तुम्हाला सांगू नाही शकत. हा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावाच लागतो. ती हुशारी, तो जो स्ट्रीट स्मार्टपणा आहे ना, तो तुम्ही स्ट्रीटवरती गेल्याशिवाय मिळू शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेळ, आणि त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. मग त्याच्यासाठी तरी पैसे पाहिजेत ना आपल्याकडे. मग ती रिस्क मला घेतले, म्हणून माझ्या बोलण्यामध्ये तेवढं कन्व्हिक्शन येतं. मी काय पुस्तकं वाचून नाही आलो, मी स्वतः त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर बिझनेसमध्ये सर, आता तुम्ही म्हटलं की सगळ्या स्टेटमध्ये जाऊन तुम्हाला खेळायला लागतं, तेव्हा तुम्हाला हे सगळ्या टॅक्टिक्स समजतात. आणि जेव्हा आपण टॅक्टिक्सचं जेव्हा बोलतो, तेव्हा नेहमी मला श्रीकृष्णांचं उदाहरण आठवतं. म्हणजे त्यांनी जे महाभारतात सगळ्या गोष्टी केल्या, त्यावरून खूप काही शिकण्यासारखं आहे. मग ते चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट, तुम्हाला काय वाटतं? नाही, हे बघा, तुम्हाला ह्या खेळी कराव्याच लागतात. तुम्हाला जेव्हा बिझनेसचा एखादा स्टडी करायचा आहे ना, तुम्हाला मार्केटमध्ये ऍज अ डिटेक्टिव्ह पण जावं लागतं बऱ्याचदा. म्हणजे वेगवेगळ्या स्टोऱ्या बनवाव्या लागतात. आता जसं मागाशी मी उदाहरण दिलं, समजा तुम्हाला केकचा बिझनेस करायचा आहे. आता तुम्ही माहिती काढली की चला बाबा तुमच्या एरियामध्ये एवढे केक जाऊ शकतात. आता केकमध्ये प्रॉफिट किती हे कसं कळणार तुम्हाला? प्रॉफिट मार्जिन केकवाला तर तुम्हाला सांगणार नाही, ठीक आहे. आणि लोक पण काय म्हणणार की केकवाला कसं सांगेल, कोण प्रॉफिट मार्जिन सांगत नाही. मग जर तुम्हाला केकचं प्रॉफिट मार्जिन काढायचंय तर केकवाल्याकडे नाही जायचं. केक ज्याच्याकडून आपण तुम्ही होलसेलमध्ये घेऊ शकता, किंवा जे फ्रँचायझीवाले आहेत त्यांच्याकडे गेलं, ते समोरनं सगळं सांगतील की बाबा एवढं प्रॉफिट मार्जिन असतं, बरोबर ना. तर त्याच्यामुळे
हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये जावं लागणार. मग आता तो फ्रँचायझीवाला तर सांगेल का, तिथे तुम्हाला जाऊन स्टोरी बनवावी लागेल की माझ्या चुलत्याचं तिकडे केकचं दुकान आहे, मला इकडे टाकायचं आहे, तर तुमचा कसा रेट आहे, काय रेट आहे, हे तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला कळणार. इव्हन कपड्याचा धंदा तुम्हाला सुरू करायचा आहे, कपड्याच्या धंद्यासाठी तुम्ही डायरेक्ट घरी बसून प्लॅनिंग नाही केलं पाहिजे. तुम्ही 4 सप्लायर लोकांना भेटलं पाहिजे, 5-10 होलसेलर लोकांना भेटलं पाहिजे. ते सांगणार की मार्केट में ये चल रहा है, ये रखो, वो करो, इतना माल साथ लेके जाओ, इतना रहेगा तो इतने में प्रॉफिट होएगा. तिथे गेल्यावरती तुम्हाला कळणार ना की बाबा 500 रुपयाला जो मी शर्ट खरेदी करतोय तो ऍक्च्युअल मध्ये 240 रुपयाला पडतोय. बरोबर. तुम्ही घरी बसून प्रॉफिट मार्जिन करणार की बाबा 500 वाला शर्ट मध्ये मला 150 रुपये भेटतील किंवा 400 रुपये भेटतील. एक्झॅक्ट प्रॉफिट मार्जिन किती कळणार कसं तुम्हाला? बरोबर आहे. किती लोक, कारण शेवटी बिझनेस हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. तुम्हाला आकड्यामध्ये तुम्ही हुशार झाले पाहिजेत. मग आकड्यांमध्ये हुशार मार्केटमध्ये गेल्याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही. मग तिथे तुम्हाला प्रत्येक वेळी कोण खरी खरी माहिती सांगत नाही, तिथे तुम्हाला स्टोरी बनवावी लागते. जसं आता मी मागाशी सांगत होतो, मला आता जर चहाचं दुकान घ्यायचं असेल, मी डायरेक्ट एजंट थ्रू गेलो तर 40,000च्या दुकानाचं भाडं मला 40,000 रुपये द्यायला लागणार. मग मी आता त्याच्याकडे डायरेक्ट दुकान घ्यायला जात नाही, मी एजंटला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला काय बोलतो की भाई माझ्याकडे एक पार्टी आहे, त्याला गाळा पाहिजे, तुझ्याकडे असेल तर कुठला सांग, पण मला किती देणार तू सांग. तो म्हणणार भाई तुला अर्धे देतो, 40,000 दलाली आहे ना, तू 20 घे, मी 20 घे. म्हणजे तिथेच माझे 20 कमी झाले. मी पुढे जाऊन जागा बघणार, डन करणार, भाई तुला 20 आले, संपला विषय. ही गोष्ट मला स्टार्टिंगला नव्हती माहिती. स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगतो 35,000 भाड्याचं मी वडाळ्याला दुकान घेतलेलं. दुकान घेतलं आणि त्याला मी महिन्याभरात 35,000 रुपये दलाली दिले. त्याच्यानंतर बोला सेट आप पहले हो जिन्होंने पूरा दलाली दिया. बोला क्यों? बोलते लोग देते नहीं, ऐसे टांग लढाते, 30,000 देगा कोई, 5-10 हजार तो कम देगा ही देगा. आप पहिले. मी बोलले जे आयला मीच फसलो वाटतो. पण हे सुरुवातीला होतं. नंतर काय आलं, मी एजंटपेक्षा कमी मध्ये पण घेतलेत. बरोबर आहे. मग नंतर हे फेक बाहेर पाठवायचे, रेट उतरवून घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत गेल्या. सुरुवातीला हेच, आणि हे ह्यात मजा आहे ऍक्च्युली. जर तुम्ही स्टार्टिंगला केलं ना, खूप मजा येते, खूप मजा येते. पुस्तक वाचायची गरजच पडत नाही तुम्हाला. कारण हे जे ज्ञान आहे ना, ज्ञान घ्यायचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्ही पुस्तक वाचून तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, लोकांशी गप्पा मारून तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, कोणाचं तरी कीर्तन ऐकून तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपिरियन्स घेतल्यावरती तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यावरती तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. असे वेगवेगळे 8 ते 10 ज्ञान प्राप्त करायचे प्रकार आहेत. सगळ्यांनाच पुस्तक वाचण्याचं ज्ञान म्हणजे मार्ग सूट नाही होत. मग तुम्ही लोकांना भेटून, जर तुम्हाला दिसतं की तुम्हाला लोकांशी गप्पा मारून शिकायला मजा येते, तर तुम्ही समोरून जावा, लोकांचा टाइम घ्या की मला शिकायचं आहे, मला तुमच्यासारखं बनायचंय. लोक सांगतात, आपण जायला मागत नाही. का आलं काय? आता मी जरी उद्या म्हटलं ना की तुम्ही जावा, मोठ्या लोकांना जावा, भेटा आणि त्यांच्याकडून शिकायला घ्या, खाली लोक लगेच कमेंट करणार, कोणी सांगत नाही. सगळे सांगतात, आपण नीट अप्रोच करत नाही. बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीकडे गेला आणि तुम्ही त्यांना सांगितलं की मी तुम्हाला तुमची जर्नी सगळी फॉलो केली आणि मला तुमच्यासारखं व्हायचंय, तो माणूस सगळं तो स्वतःच्या पोराला नाही सांगणार एवढं तुम्हाला सांगेल. तुम्ही ट्रीटच नाही करत त्यांना. एक कोणाला तरी स्पेशल ट्रीट करावं लागणार. जर त्याच्याकडून तुम्हाला जर स्पेशल गोष्टी माहीत करून घ्यायची आहेत, तर आधी तुम्ही त्याला काहीतरी द्या. पैसे तर तुम्ही देऊ नाही शकत त्याला, मग ऍटलीस्ट फील तरी दिला पाहिजे, त्याला त्या लेवलचा रिस्पेक्ट तरी दिला पाहिजे. मग कुठे काय द्यायचं, कुठे रिस्पेक्ट देऊन काम काढून घ्यायचं, कुठे गोड बोलून काम काढून घ्यायचं, कुठे पैसे देऊन काम काढून घ्यायचं, कुठे रडून काम, हे सगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार धंद्यामध्ये. तुम्ही पुस्तक वाचून नाही धंदा होणार आहे, युट्यूबवरून रील बघून नाही होणार आहे. ह्या गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये कराव्या लागणार. तेव्हाच तुम्ही स्ट्रीट स्मार्ट होणार आणि तेव्हाच तुमच्यासाठी बाकीच्यांपेक्षा धंदा सोपा होणार. बरोबर. पण कसं आहे सर, आपलं ऍज अ ह्युमन बिंग आपण कसं करतो की सोप्या गोष्टी पहिला करतो. म्हणजे जे तुम्ही आता जे प्रोसेस सांगताय ना, ती करायला थोडीशी मेहनतीचं काम आहे. युट्यूबवर व्हिडिओ बघणं किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघणं किंवा मोटिवेशनल स्पीच ऐकणं आणि पुस्तक वाचणं, हे सोप्या गोष्टी आहेत, म्हणून कदाचित तिकडे लोक जातात. नाही, पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये तुम्हाला, फरक सांगतो. युट्यूबवरती पॉडकास्ट बघणं, रील्स बघणं, पुस्तक वाचणं हे प्रोटीन घेण्यासारखं आहे, ठीक आहे. आणि प्रॅक्टिकलमध्ये जाऊन मार्केटमध्ये जाणं ना, हे जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्यासारखं आहे. तुम्ही जर फक्त प्रोटीन घेत राहिला ना, तर तुम्ही तुमच्या शरीराची वाट लावताय, कारण तुम्ही व्यायामच नाही करत आहे, तुम्ही ऍक्शनच घेत नाही. मग फक्त प्रोटीन घेतलं आणि जिमला जर गेला नाही ना, तर तुमचं अपचन सुरू होणार, पोटाची हायती अजून वाट लागणार. त्याच्यामुळे तुम्ही थोडंच प्रोटीन घ्या. 10 पुस्तकं वाचण्याऐवजी 2च पानं वाचा, ऍक्शन घ्या त्याच्यावरती, तर तुमचा पटकन रिझल्ट मिळेल. त्याच्यामुळे ह्याचा कॉम्बिनेशन असलंच पाहिजे की तुम्ही प्रोटीन पण घ्या आणि व्यायाम पण करा. म्हणजे तुम्ही नॉलेज पण घ्या आणि प्रॅक्टिकलमध्ये काहीतरी त्याच्यावरती काम करा. जोपर्यंत काम नाही करत तर तुम्ही काहीच नाही वर्क होणार. बरोबर. पण आता मग जेव्हा सुरुवात करता एखादा व्यक्ती, तेव्हा मग त्याला सगळ्याच गोष्टी येणं गरजेचं आहे का? त्याला पण सेल्स काहीच याची गरज नाही. तुमची फक्त काम करायची तयारी पाहिजे, स्टार्ट करायची तयारी पाहिजे. मी स्वतः भरपूर मुलं बघितलेत. मी तुम्हाला सांगतो, 2019ला जेव्हा मी चहाचं दुकान टाकलेलं, माझ्या बाजूला एक युपीचा मुलगा, मुस्लिम आहे, भैया आहे,
तो येऊन इकडे त्यांनी त्याचं काय म्हणतात त्याला, उसाच्या रसाचं दुकान आहे, 5 दुकान आहे. तो तेव्हा 22 वर्षाचा मुलगा आहे. मी 23व्या वर्षी दुकान टाकले, तो त्याची तिथे 22व्या वर्षी आहे आणि त्याची छोटी छोटी 5-5 दुकान आहेत. एका दुकानाचं 7,000 भाडं, एका दुकानाचं 5,000 भाडं. तो 14व्या वर्षी घरातनं भांडून मुंबईला आलाय. तो त्याला वाचायला येत नाही, लिहायला येत नाही. तो व्हॉट्सअपवर बोलतो कसं, और भैया खाना खाए असं तो बोलतो. तरी त्याची 5 दुकानं होती. प्रत्येक दुकानावरती 2-2 मुलं कामाला ठेवलेत. रोज जाऊन हिशोब घेतो. जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याला कमवतो. तर 22 वर्षाचा मुलगा, लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. हे कशामुळे झालं? प्रॅक्टिकल. तो पुस्तकं नाही वाचत बसला, त्याला प्रोटीन नव्हतं खायला, पण तो व्यायाम करत होता. जो व्यायाम करतो ना त्याला कुठून ना कुठून प्रोटीन भेटतं. प्रोटीनच्या डब्याची नाही, शेंगदाणे खाल्ले तरी तुमची बॉडी होते. बरोबर. मग त्यांनी जेव्हा सुरुवातीला आलेला 14व्या वर्षी, तो ऊसाच्या दुकानामध्ये ऊसाच्या वरचं साल्टी सोलायला होतं. ते सोलतात ना, त्या कामाला होता. त्यांनी जवळपास 2 ते 3 वर्ष ते काम केलं, 17-18 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर त्यांनी जे पैसे साठवले, कारण घरी तर भांडण झालेले, पाठवायचा संबंधच नव्हता, ते जे पैसे साठवले त्याच्यातच नंतर त्यांनी एक डेअरिंग केलं. रेरोड स्टेशनच्या बाहेर छोटंसं त्यांनी गाळा घेतला, तिथे त्यांनी उसाचं रसाचं दुकान चालवलं 2 वर्ष. त्याच्यानंतर त्याला काल वगैरे मग त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याच गावची मुलं बोलवली, तिकडे दोघांना ठेवलं आणि रोज हिशोब घ्यायला जायला लागला. त्यांनी दुसरं दुकान टाकलं. असं करत करत 5 दुकानं त्यांनी टाकली. त्याला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. मग मी कन्सेप्ट तेच सांगतोय, नॉलेज नंतर गोष्ट आहे, आधी तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये उतरायला पाहिजे. काल काय, पहिल्या दिवशी जर तुम्ही बॅक मारायला घेणार तर वाट लागणार. प्रॉब्लेम काय होतं, लोक ऍक्शन घ्यायची म्हणजे डायरेक्ट बॅक मारायला जातात. तुम्ही हातात डंबेल्स तरी घ्या, मग छोटी ऍक्शन घ्या आणि थोडं थोडं शिका. बरोबर. बघा, मला सांगा, बॉडी कोणाची बनेल? जो जास्त प्रोटीन खातो, व्यायाम करत नाही त्याची, किंवा जो जास्त प्रोटीन खातोय आणि पहिल्या दिवशीपासून हेवी मारतोय त्याची, का जो पहिल्या दिवशीपासून व्यायाम करतोय थोडं थोडं प्रोटीन घेतोय? कोणाची बॉडी बनेल? थोडं प्रोटीन घेतो, सेम त्याचाच बिझनेस होतो, बाकी काही लागत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशी पण लोक आहेत जे माझ्यापेक्षा 10 पटीने हुशार आहेत, 10 पटीने पुस्तक वाचलेत, पण कॉन्फिडन्स नाहीये. मार्केटमध्ये जाऊन बार्गेनिंग नाही करतायत, त्यांना निगोशिएट नाही करतायत. माझ्या समोर कुठे फोडी बसवला 16,000, जर माझ्या दुकानाचं 16,000 भाडं बोललेले, मी 9,000 क्लोज केलेली जागा. आता 4 वर्ष झालं, 10% पण अजून 16,000 पर्यंत मी पोहोचलो नाही. मग हे तुम्ही पुस्तक वाचून नाही करू शकत, तुम्हाला ते बोलावं लागणार आहे, प्रॅक्टिकल मध्ये करावं लागणार आहे. आणि जेवढा जास्त प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येईल ना, तेवढंच तुमच्यासाठी धंदा, पैसे कमवणं सगळं इझी होऊन जाईल. कॉन्फिडन्स पण तसंच वाढतो ना, जेवढा जास्त गोष्टी आपण करू तेवढा आपला कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे तेच कॉन्फिडन्स, बघा, कॉन्फिडन्स रिझल्ट बघितल्यावर वाढतो, आणि रिझल्ट प्रोटीन खाल्ल्यावरती नाहीत, नॉलेज मिळाल्यावरती नाहीत. जेव्हा तुम्ही जिम करणार, महिनाभर रोज पायाला जाताय तुम्ही, तुम्हाला दिसणार अरे थोडे कटिंग्स पडायला लागलेत, मग तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. मग तुम्ही नंतर जिद्दीने जिम करता. जेव्हा तुमच्या बॉडीला पिकअप करताना, सेम बॉडी बनवणं आणि पैसे कमवणं जास्त फरक नाहीये. बरोबर. आणि म्हणून काय होतं, जसं एखाद्याची बॉडी घाल्यावरती लोक काय म्हणतात, अरे त्यांनी तर इंजेक्शन घेतलेत. सेम आहे इकडे ज्यांनी कोणी पैसे कमवले नाही रे, त्यांनी काहीतरी 2 नंबरचं केलंय. असाच माइंडसेट आहे सगळ्यांचा. ठीक आहे. म्हणजे भारतीय, म्हणजे आपण संस्कृतीमध्ये आपण बोलतो की बाबा पैसे म्हणजे वाईट असतात, पैसे म्हणजे चांगले नाही. ऍक्च्युली भारतीय संस्कृतीमध्ये ना, येणाऱ्या काळामध्ये जी लोक आहेत ना, त्यांचा माइंडसेट झालाय उलट. भारतीय संस्कृतीमध्ये आपण पुजतो पैशाला, ती लक्ष्मी आहे. आपले जे 4 पुरुषार्थ आहे, अर्थ, काम, मोक्ष आणि अजून एक कुठला तरी होता, बरोबर, आणि धर्म. तो अर्थ हा पुरुषार्थ आहे, पैसे कमवणं हा पुरुषार्थ आहे. चांगल्या मार्गाने जर तुम्ही पैसे कमवताय, तर तुमच्याकडे जर पैसे आले तर तुमच्यामुळे तुमच्या फॅमिलीचं चांगलं होतं, आणि देव तुमच्या हातामध्ये शक्ती देतो की तुमच्यामुळे अजून 100 फॅमिलीचं पण चांगलं होऊ शकतं. मला सांगा, जेव्हा टाटा एवढे मोठे झाले आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, अख्ख्या देशभरातनं लोक येतात कॅन्सरची ट्रीटमेंट करायला. एवढ्या कमी पैशात आणि एवढी चांगली ट्रीटमेंट होते. म्हणजे अख्ख्या देशभरातल्या लोकांचा आशीर्वाद त्यांना मिळतोय. का? तर त्या पैशामुळे. तर एवढी ताकद पैशामध्ये, एवढी ताकद त्या लक्ष्मीमध्ये, आणि त्या दृष्टीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे पैसा कमवताना फक्त माझं घर चांगलं चालेल असा नाही विचार केला पाहिजे. तुम्ही नेहमी प्रार्थना पण आपण अशी केली पाहिजे की मला देवा ह्या लेवलचं बनव की माझ्या हातनं 1000 लोकांचं भलं होईल, माझ्या हातनं 10,000 लोकांचं भलं होईल. हा जेव्हा माइंडसेट कराल, तर तुमच्या हातनं जर 1000 लोकांचं भलं व्हायचं असेल तर तुमच्याकडे तेवढे पैसे आलेच पाहिजेत ना. माइंडसेट पहिल्यापासून चांगला आहे, आता थोडीशी गडबड झालेली. बरोबर. ते बॉलिवूड वगैरे जे मधल्या काळात जे मूवी वगैरे आले ना, तर मग ते पैशाबद्दल दाखवले की एकमेकांच्या भावाचे मर्डर केले जात आहेत, हे केले जात आहेत, ते केले जात आहेत. त्याच्यामुळे आपण पैशाला जास्त महत्व दिले, पैसे कमवायच्या सामर्थ्याला कमी महत्व दिले. आपल्याकडे भावासाठी राज्य सोडून जंगलामध्ये जाणारी प्रथा आहे, तो लेवलचा इतिहास आहे. आपल्याकडे भावासाठी भावाचा बापाचा मर्डर करून राज्याच्या गादीवरती बसणं आपला इतिहास नाहीये. कळलं काय? आपला पहिल्यापासून इतिहास आहे सामर्थ्य, धर्म, ह्या गोष्टींचा. त्याच्यामुळे पैसा बाय प्रोडक्ट येतो तुमच्याकडे, जर तुमच्यात सामर्थ्य असेल तर.
भावताला आमची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या महाराजांच्या वेळी बघतो की आपण मित्रासाठी पण काही करायला तयार असतो. म्हणजे बरोबर. जोपर्यंत ते तोफेचे गोळ्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत मी तो कोणाला जाऊन देणार नाही पुढे. बरोबर असे आपली इतिहास आहे. नाही, शिवाजी महाराजांचं तर विषयच नाही. त्यांच्या कारण त्यांचं जे विजन होतं ना, आता आपण बघा ना, आता आपली कंपनी सुरू झाली, आपल्याकडे 5-6 मुलं कामाला असतात, 8-10 मुलं कामाला असतात. आपण त्या 10 मुलांना एक विजन नाही देऊ शकत. ह्यांनी गल्ली गल्लीमध्ये खेळणारे जे मावळे होते त्यांचं पण विजन केलेलं स्वराज्य. ज्यांना लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, घरी खायला अन्न नव्हतं, दुष्काळ पण पडायची, पण त्या मुलाचं पण विजन काय होतं की मला महाराजांसाठी, स्वराज्यासाठी लढायचंय. मग त्या लेवल तेच मी सांगतोय. बघा ना, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशाभरामध्ये तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये जावा, फक्त महाराष्ट्रातल्या मधल्या सिटी जसं मुंबई आहे की मुंबईमध्येच तुम्हाला अशी लोक मिळतील की रात्री 2 वाजता पण मुलगी घरी जाते. कारण तेवढं मोठं विजन, कारण इकडे छत्रपती शिवाजी महाराज होते. मग ते आणि ते जे संस्कार आहेत ते जे आतापर्यंत आपल्या लोकांमध्ये, इव्हन बघा ना, लहान मुलांना पण जो मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणतो, आपण सहज बोलताना लगेच अंगावरती काटा येतो, कारण तो एवढं मोठं विजन आहे. मग तेवढी मोठी जर आपली संस्कृती आहे ना, तर आपण ऑफकोर्स आपल्या सामर्थ्यावरती लक्ष, ते स्वतः सेल्फ मेड उदाहरण आहे. स्वतःच्या जीवावरती ते राजा झाले. स्वतः उभं केलेलं साम्राज्य आहे, त्यांना कुठून काय मिळालेलं साम्राज्य नव्हतं. मग ते आपला इतिहास बघा ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण धडपड, आणि त्यांनी पण बघा सुरुवात कधी केलेली. त्यांनी पण 14व्या-13व्या वर्षी शपथ घेतली, डायरेक्ट कामाला लागले. 14व्या का 16व्या वर्षी त्यांनी तोरणा जिंकला ना पहिला गड. मग किती वर्षाचे, आपण 8वी-9वीला असतो त्या वयामध्ये. म्हणून ऍक्शन छोटी घ्या पण फास्ट घ्या. आणि सेम म्हणजे त्यांच्याकडून पण सेम गोष्ट शिकण्यासारखी आहे की तुम्हाला काही करायचंय तर तुम्ही ऍक्शन फास्ट घेणं फार महत्वाचं आहे. बरोबर. ऍक्शन घेतल्या का ऑटोमॅटिक रिझल्ट तुम्हाला मिळत राहतात. बरोबर. म्हणजे जे चॅलेंजेस म्हणतो ना आपण की बाबा हे केल्यावर मी कसं करू, हे केल्यावर कसं होईल, ते गोष्टी ऑटोमॅटिक घडत जातात. लोक तुम्हाला भेटत जातात आणि होत जातात. तुम्हाला पण माहिती नसेल ना की यार मी ह्याच्यावर चालू केलं तर कदाचित काय काय प्रॉब्लेम तुम्हाला अचानक पहिल्यांदाच आले असतील. बरोबर. असा प्रॉब्लेम तुम्ही कधी बघितलाच नव्हता की असं पण होऊ शकतं. बरोबर. त्यावेळी पण तुम्ही त्यावेळी त्या परिस्थितीनुसार वागला असाल. नाही, सेम तुम्हाला सांगतो ना, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आता 2019ला जेव्हा मी चहाचं दुकान टाकलेलं, तर मी जिथे चहाचं दुकान टाकलेली तिथे ऑलरेडी 5 नागोरीचे चहावाले होते. ओके. आणि त्यांचा चहा आधी 8 रुपयाला मिळायचा आणि मी तिथे चहा 10 रुपयाला विकायचो. जसा मी 10 रुपयाला विकायला लागलो, लोक माझ्याकडे यायला लागली, माझी चव पण चांगली होती. पण जसं त्यांचं कस्टमर कमी व्हायला लागलं, त्यांनी 8चा चहा 7ला केला, 7चा चहा 6 रुपयाला केला. जसं 6 रुपयाला चहा केला, सगळी लोक तिकडे जायला लागली. आपोआप लोकच कमी व्हायला लागली. म्हटलं यार अचानक काय झालं, चव तर चांगली आहे, चव पण आपण मेंटेन केलेली आहे, लोकांना 10 रुपये पण परवडत होते, मग माझा धंदा कसा काय कमी झाला. पण नंतर मी जेव्हा बाकीच्या दुकानात बघितलं तर त्यांना काय आलं की ह्यांनी बाकीच्यांनी रेट वाढवले. मग आता माझ्याकडे ऑप्शन काय होता, मी परत धंदा कसा करायचा. मग असे प्रॉब्लेम येतात ना, आणि ह्याचं सोल्युशन पुस्तकात नाही. मग मी नंतर काय केलं, नंतर मी विचारलं 1-2 लोकांना की आणि मी त्यात एक गोष्ट ऑब्झर्व केली की ग्रुपच्या ग्रुप तिकडे जायचे चहा प्यायला, आणि त्याच ग्रुपमधला एखादा नंतर माझ्याकडे चहा प्यायला यायचा. मी त्यांना विचारलं की मागाशी तर तुम्ही चहा प्यायला तिकडे गेला, मग आता इकडे कसे काय आला चहा प्यायला. तर बोलतं काय आहे की आता आमचा ग्रुप असतो आणि आमच्या ग्रुपमध्ये कसं आज माझी बारी होती चहा पाजायची, तर मला सगळ्यांना चहा पाजायला लागणार, 6-7 लोकांना. मग आता 6-7 लोकांना चहा पाजायचं, तुमच्या दुकानात 10 रुपयाचा चहा आहे, 6 लोकांना चहा पाजायचं म्हणजे 60 रुपये गेले असते. पण तेच मी तिकडे 6 रुपयाला चहा आहे, 6 लोकांना चहा कटिंग पाजला, माझं 36 रुपयामध्ये काम झालं. मग मी माझे पैसे वाचवण्यासाठी तिकडे गेलो, पण मला चवीचा चहा प्यायचा होता म्हणून मी परत तुमच्याकडे आलो. आता हे त्यांनी मला इन्साइट्स दिलं. मग मला काय आलं, ओके आपण असं करूया. मग मी कटिंग नाही ठेवली, मी काय ठेवलं, 1 मध्ये 2 करून देणार, 2 मध्ये 4 करून देणार, एकट्याला हाफ नाही देणार. मग जो एकटा माणूस स्वतःसाठी पैसे 4 रुपये खर्च करायचा एक्स्ट्रा, मग एकट्या माणसाला 10 रुपये चहा ठेवला, 2 मध्ये 4, 3 मध्ये 6 असं मी सुरुवात केली. मग नंतर जो तिकडे 6 लोकांचा ग्रुप जायचा आणि 36 रुपये खर्च करायचा, तो 6 लोकांचा ग्रुप माझ्याकडे यायला लागला, त्यांचे 30 रुपये गेले. बरोबर. चहा पण क्वालिटी मिळाला त्यांना. मग परत मी कस्टमर असे खेचले. हे प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही कधी करणार, जेव्हा तुमचं दुकान असणार. विदाऊट दुकान तुमचं डोकंच नाही चालणार आहे, कारण तुम्हाला सोल्युशन काढणंच आहे. कारण भाडं कसं भरणार जर तुम्ही याच्यावर उत्तर नाही काढलं तर. मग असे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात मग, आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधनच माइंडसेट बनतो. हे जेव्हा सुरुवातीला जेव्हा मी दुकान चालू करायचो तेव्हा एखादी जर अडचण आली तर घाबरायचो, भीती वाटायची, आता कसं चालेल, काय चालेल, भाडं कसं द्यायचं. आता काही आलं तरी काय वाटत नाही, प्रॉब्लेम तसेच आहेत. मी स्ट्रॉंग झालोय, त्याच्यामुळे माझ्यासाठी ते प्रॉब्लेम छोटे झालेले. इव्हेंच्युअली तुम्हाला स्वतःवरती काम करायचंय. कारण मी नेहमी बोलतो की आपण पैसे छापायची मशीन आहे, आपण स्वतःला तसं ट्रीट करत राहिलं पाहिजे. नेहमी आपण स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे. जर तुमची मशीन आहे जी बाबा महिनाभर काम करते आणि महिन्याला 50,000च्या नोटा छापते, तर तीच मशीनवर तुम्ही अपडेट केली तर तीच मशीन उद्या 5 लाखाच्या पण नोटा छापू शकते, 8 लाखाच्या पण नोटा छापू शकते. मग काम कशावरती करायला पाहिजे,
मशीनवरती. आपण स्वतःला असं तसं मशीन ऍज अ मशीनवर ट्रीट करायला पाहिजे. आणि आपण कशी आपली अक्कल वाढेल, आपले एक्सपिरियन्स कसे वाढतील, आपल्या स्ट्रॅटेजीज कशा वाढतील, नवीन नवीन गोष्टी आपण कशा शिकतो, जेवढा आपण स्वतःचा अभ्यास करत जाऊ, स्वतःवरती काम करत जाऊ, बाकी सगळं एकदम सोपं होतं. बरोबर. इव्हेंच्युअली मला तेच म्हणायचं की हे जे पॉडकास्ट वगैरे कशासाठी आहेत, स्वतःसाठीच आहेत ना. बरोबर. पण सर ह्यामध्ये डिस्ट्रॅक्शन पण खूप आहेत ना, म्हणजे हे करायला गेलं किंवा कुठेतरी आपल्याला मैत्रिणीचा कॉल येतो, कधी कधी आपल्याला म्हणजे मित्रांसोबत बाहेर बसायला आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात ना त्यासाठी. नाही बघा, तुम्हाला थोडंफार तर ते करावं लागणार आहे. कसं आहे, आयुष्यभर जर तुम्हाला चांगलं जगायचं आहे तर तुम्हाला 2-4 वर्ष तर थोडंसं चपाती भाकरी, तूप भाकरी असं न खाता चपाती पाण्यात बुडून खायची तयारी पाहिजे तुमची, ऍटलीस्ट 4 वर्ष. जर तुम्हाला तुपाची चपाती खायची असेल तर 4 वर्ष तरी तुम्हाला ती चपाती शिळीवाली पाण्यात बुडून खायची तयारी पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स होता का की तुमच्याशी तुम्ही केलं होतं की आता मला खूपच प्रॉब्लेम? नाही, मी असं काय नशीब देवाच्या कृपेने आई वडिलांचं चांगलं होतं. बघा मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम म्हणजे गंमत काय आहे की जेव्हा आत्ता मला असं वाटतंय मागे वळून की अरे मी कशा परिस्थितीमध्ये राहायचो, चाळीमधल्या रूम मध्ये राहायचो, संडासला जायला पण 20-20 मिनिटं लाईन लावायला लागायची, कशा सिच्युएशन मध्ये राहायचो. पण जेव्हा मी त्या सिच्युएशन मध्ये राहतो तो मी निवांत होतो. मला असं वाटत नव्हतं की मी गरीब आहे काय आहे, कारण मी माझ्यापेक्षा अजून गरीब लोक बघितलेली होती. मग त्याच्यामुळे तेव्हा पण मला वाटायचं चला बाबा आपल्याला खायला तरी मिळतंय, बरोबर आहे, चांगलं चांगलं खायला मिळतंय बाबा, कर्ज नाहीये, हे नाही, काहीतरी आपल्याला वाटत होतं. त्याच्यामुळे तेव्हा काय वाटत नव्हतं. पण जेव्हा मी बिझनेस सुरू केलेला, मला जॉब सोडता येत नव्हता, कारण जॉब सोडला तर मी भाडं कसं भरायचं, माझं 35,000 रुपये तर भाडंच होतं, बरोबर नाही 30,000 रुपये भाडंच होतं माझं. तर जॉब सोडल्यावर मी भाडं नाही करू शकत. मग मी काय करायचो, सकाळी 10 ते 7 जॉबला जायचो, जॉबवरनं संध्याकाळी शॉपला यायचो 7 वाजता. 8 वाजता माझ्या मॅनेजरची सुट्टी व्हायची, मग त्यांच्याकडून गल्ल्याचा सगळा हिशोब घ्यायचं. 8 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत थांबायचं. तिथेच 1:30 वाजता साफसफाई झाल्यावरती त्या पोरांसोबत जेवायला बसायचं. रात्री रात्री 1:45ला तिथे जेवायचं, 2ला झोपायचं. सकाळी 5ला दुसरा मुलगा दुकान सुरू करायचा. चहा तयार झाला 5:30 पर्यंत की तो मला 5:30ला उठवायचा. 5:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत गल्ल्यावर बसणारे मॅनेजर येईपर्यंत गल्ल्यावरती बसायचं. 9 वाजता घरी जायचं, आंघोळ करायची, परत कामाला जायचं. हे जवळपास मी एक महिन्याभराच्या पेक्षा जास्त वेळ मी केलेलं आहे हे काम. जास्त वेळ नाही पण महिनाभरच केलं. पण हे तुम्हाला कुठे ना कुठे गरजेचं आहे, कारण मी जर जॉब डायरेक्ट सोडला असता निवांत बाबा एवढा मला पळापळ नाही जमणार, जॉब सोडले असते डायरेक्ट जर मी केलं असतं आणि इकडे काय गडबड झाली असती तर बॅकअपच नाही ना मला. विदाउट बॅकअप काम करायचंच नाही, मेंटॅलिटी आपली खराब होती. बरोबर. प्रत्येक गोष्टीला प्लॅन पाहिजेच आपल्याकडे. हे प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतं. मला तर वाटत नाही की मला काही स्ट्रगल आलंय म्हणून सगळं सोपं होत गेलं, पण सोपं तेवढ्यासाठीच होत गेलं कारण मी आधीपासून काही ना काहीतरी करत होतो. बरोबर. तुम्ही एक काम केलं की कन्सिस्टन्सी कधीच सोडली नाही, थांबायचं नाही कुठंच. कारण मी काय तुम्हाला सांगतो, मी अभ्यासात हुशार होतो, तर मी आधी सायन्स घेतली, पण सायन्सची जेव्हा मी पुस्तकं बघितली ती आणि ते इंटिग्रेशन हे सगळ्या ज्या गोष्टी बघितले, म्हणलं भाई आपल्याला जमायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, इंजिनिअरिंगला तुम्हाला 4 वर्ष दिवसभर थांबायला लागतं कॉलेजला, मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टी एक्सप्लोरच नाही करू शकत. म्हणून मी घरच्यांचा विरोध असताना पण मी सायन्स सोडून कॉमर्सला गेलो. कॉमर्सला एवढ्यासाठी का गेलो, कारण मला वेळ मिळेल बाकीच्या गोष्टी करायला. वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, भेटायचो, वेगवेगळे मी बिझनेस सुरू केले, तेव्हा उन्हाळ्यात आंबे विकले, म्हणजे वेगवेगळे छोटे मोठे धंदे मी एक्सप्लोर केले. पण त्याचा फायदा काय झाला की माझा माइंडसेट झाला, प्लस माझ्याकडे पैसे पण आले. आणि सेम त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर परत मी जॉब केला, परत ते पैसे आले. म्हणजे मी दुकान टाकायच्या टायमिंगला माझ्या घरात माहिती नव्हतं की माझ्याकडे 2 लाख रुपये. पण हे सगळं एक्सपिरियन्स आला ना, हा फायदा मला झाला. त्याच्यामुळे मला असा काही स्ट्रगल करायची गरज नाही पडली की असं म्हणजे आधीच आठवून डोळ्यात पाणी वगैरे एवढं असं काही नाही. आणि कॉन्फिडन्स मला म्हणजे ते वर्कआउट होतं. तुम्ही आंबे वगैरे विकत होतो, म्हणता की वेगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या. मी ते सांगतोय ना तुम्हाला, कारण मी बघा ना 12वी झाल्यावरती जस्ट 18 वर्षाचा होतो. 18 वर्षाचा असताना मी आंबे घ्यायचो 350 रुपयाला, 550ला डझन विकायचो. 600 रुपये सांगायचो, 550ला विकायचो, 500ला विकायचो. माणूस बघून 750ला पण सांगायचो. मग हे मी 18 वर्षी शिकलो ना. का आता तुम्ही बरेच बघितलं असेल, मारवाडी लोक पकडा किंवा हे जे मुस्लिम लोक जे धंद्यामध्ये आहेत त्यांचं बघा, त्यांनी छोटंसं दुकान असतात, त्यांचं 6वी-7वीच्या पोराला बसवतात गल्ल्यावरती सुट्टीच्या दिवशी. पण ते 6वी-7वीचं पोरग पण ते शिकून घेते ना, कसं बोलायचं, काय बोलायचं. आणि आपल्याकडे 30 वर्षाच्या मुलाला पण भीती वाटते, अरे निगोशिएट कसं करू, काय बोलू कसं. तो जर समोरचा 30 बोलते तर मी 28 बोलतो, 20 कसं बोलू, लाज वाटते. ही लाज घालवणार कधी आपण. लाज नेहमी तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये गोष्टी ट्राय केल्याशिवाय जाऊ शकत नाही. पण हे फॅमिलीचं पण सर मॅटर करतं ना खूप. म्हणजे तुमची फॅमिली तशी नसेल तर तुम्ही कसं करणार. बघा ते कसं आहे माहितीये, फॅमिली तशी असू द्या नसू द्या, शेवटी त्यांचा विश्वास तुमच्यावरती आहे ना. माझ्या फॅमिलीमध्ये पण पहिल्यापासून मला पप्पांना वाटायचं की बाबा यांनी UPSCच करावी.
कारण आमच्या फॅमिलीमधले बऱ्यापैकी लोक युपीएससी एमपीएससी करण्यामध्ये सगळ्यांचा भर असतो. मग पहिल्यापासून त्यांनी माझ्या डोक्यात घातलेलं की तुला कलेक्टर व्हायचं. मी पण कलेक्टर व्हायचं हेच म्हणायचो. पण मी गावावरून मुंबईला शिकायला गेलो. नंतर मला कळालं नाही यार, वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक्सप्लोर करण्यासारख्या. पण त्यांचा विश्वास जिंकणं माझं काम आहे. त्यांना माहिती नाही धंदा काय आहे. त्यांनी आयुष्यात धंदा कधी बघितलेला नाही. त्यांनी आयुष्यभर नोकरी केलेली आहे. मग ते विश्वास धंद्यावरती नाही ठेवणार, ते तुमच्यावरती विश्वास ठेवणार. मग तुमच्यात ते कॅलिबर पाहिजे की त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. उद्या जर तुम्ही म्हटलं चला मी दारू विकतो, तरी त्यांचा तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे. नाही, दारू काही आमचा मुलगा काही वाईट नाही करणार, तो चांगलंच करणार, हा तुमच्यावरती विश्वास पाहिजे. जर तुम्हाला उदाहरण दुसऱ्या तुमच्या चांगल्या मित्राचं नाव सांगावं लागतंय की मी त्याच्यासोबत फिरायला जातो रात्रीच, मग तुमच्यावरती कसा विश्वास ठेवणार? बरोबर. तुम्ही आयफोन घेतलाय हप्त्यावरती, तुमचा पत्ता नाही, 2 वाजता येतो सांगून तुम्ही रात्री 8 वाजता येताय, हितनं तुमची सुरुवात आहे. ते तुमच्यावर विश्वास कसे ठेवणार सांगा? तुम्ही बोलताय उद्यापासून मी सकाळी 7ला उठणार, परत तुम्ही 10ला उठताय. तुम्ही एकही गोष्ट त्यांना करून दाखवत नाही जेणेकरून त्यांचा विश्वास बसेल. ते मोठा धंदा करायला कसे विश्वास ठेवतील? तुमची धडपड बघून त्यांना वाटेल की नाही आपलं पोरगं एवढं धडपडत आहे ना, तर ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. काल काय भरपूर लोक काय म्हणतात की माझी गर्लफ्रेंड मला सपोर्ट नाही करत, माझी बायको मला. तुमची धडपडीवरती विश्वास असला पाहिजे त्यांचा. कारण आपल्या घरच्यांचा सपोर्ट नसतो असं नाही. घरच्यांना वाटतं की अजून रिस्क नको, आधीच कसं बस चाललंय तर तू अजून खड्ड्यामध्ये जायला नको. त्यांना काळजी वाटते बाबा लॉस झाला तू टेन्शन घेणार, तुझ्यामुळे घरच्यांना टेन्शन येणार. मग ती टेन्शनमुळे त्यांना वाटत असतं. त्याच्यामुळे ते टेन्शन, ती काळजी विश्वासामध्ये जर कन्वर्ट करायची असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागेल स्वतःला. तर मला असं वाटतं तेवढं जर असेल ना, तर माझ्यासाठी ऍक्च्युली कसं माहिती सगळं सोपंच होत गेलं. ते देवाच्या कृपेमुळे मला असं सगळं सोपं होत गेलं. मला कधी अशी गरज नाही पडली की मला सपोर्ट करा, मला मदत करा, असं कधी कोणाची गरज नाही पडली. होऊन गेलं सगळं. रडारडीवाले दिवस काय आलेले आहेत देवाच्या कृपेने. किंवा जर आले असतील तर तेव्हा जाणवत नव्हते. म्हणजे जेव्हा मी जसं म्हटलं ना, जेव्हा लहानपणीचे दिवस होते किंवा कॉलेजचे दिवस होते, की आता मी आणि माझा मित्र होता की बाबा रुपारेल कॉलेजवरून इकडं फ्रँकी भेटायची खालसा कॉलेजला, 45 मिनिटं चालत जायला लागायचं माटुंग्याला. तर तिथं प्रीतमची फ्रँकी भेटायची 30-35 रुपयाला. ती फ्रँकीला खाण्यासाठी आम्ही चुनाभट्टीवरनं बऱ्याचदा चालत गेलोय. बापरे. काल काय माटुंग्याला चालत गेलोय 10 रुपये वाचवायची, किंवा रुपारेल कॉलेजवरनं चालत गेलोय 10 रुपये बसचे वाचवायला. ठीक आहे, मग त्याचे 10 वाचले, माझे 10 वाचले, अजून 10 रुपये टाकायचे, 30 रुपयाची फ्रँकी घ्यायची, अर्धी खायची. पण ते असं वाटत नाही की ते वाईट दिवस होते असं मला वाटत नाही, किंवा ते गरिबीचे दिवस होते एकदम असं वाटत नाही, कारण तेव्हा पण मजाच येत होती. शेवटी तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही गरीब असू द्या, तुम्ही श्रीमंत असू द्या, तुम्ही चांगले असू द्या, वाईट असू द्या, जेवणाचं सुख देवानी सगळ्यांना दिले, झोपेचं सुख देवानी सगळ्यांना दिले, बरोबर, मनोरंजनाचं सुख देवानी सगळ्यांना दिले. तुम्ही गरीब असलं तरी पोटभर खाऊन निवांत राहू शकता, श्रीमंत असताना पण पोटभर खाऊन निवांत राहू शकता. देवाने ऑप्शन दिलेत सुखी राहायला. त्याच्यामुळे गरिबी होतो म्हणून दुःखात होतं, मग जे तुमचं सुख सगळं पैशावरती डिपेंड आहे, मग असा माणूस कधीच सुखी नाही राहू शकत. म्हणजे मला असं वाटतं. तर सर, तुम्ही तुमच्या मित्राची स्टोरी सांगितली, आणि प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण बघतो की फ्लिपकार्टचे पण दोघं फाउंडर होते, किंवा को फाउंडर असणं हे खूप बिझनेससाठी इम्पॉर्टंट असतं. बरोबर. मग तो निवडायचा कसा हा एक प्रश्न असतो ना, की बाबा आपला मित्र म्हणून त्यासोबत बिझनेस करायचा का तो चांगला आहे म्हणून तो बिझनेस करायचा? नाही, बघा, मला असं वाटतं की बिझनेसमध्ये, पार्टनरशिपमध्ये जेव्हा आपण बिझनेस करतो, सगळ्यात आधी आपण व्हॅल्यूज चेक केल्या पाहिजेत. तुमचे स्ट्रेंथ मॅच होऊ द्या ना होऊ द्या चालेल, तुमचं कॉन्ट्रीब्युशन वरती खाली झालं तर चालेल, पण व्हॅल्यूज मॅच झाले पाहिजेत. म्हणजे काम 19-20 चलेगा, इन्सान 20 चाहिए, तसा विषय तो. माणूस तुमचा लायकीचा पाहिजे. कारण जर तुमची व्हॅल्यूज अशी की तुम्हाला लोकांचे पैसे, म्हणजे जर तुम्ही पैसे रखडवलेत तर तुम्ही 8 दिवसाचं बोलले तर 8 दिवसातच तुम्ही दिले नाही तर 9व्या दिवशी तुम्हाला जमत नाही, आणि तुमचा पार्टनर असेल की जाऊ दे बघायला असं असेल, तर तुम्ही एकत्र बिझनेस करू शकत नाही. मग तुमच्या व्हॅल्यूज सेम पाहिजेत, मग तुम्ही पण निगरगट्ट पाहिजेत तसे, किंवा मग दोघं पण सिमिलर व्हॅल्यूज पाहिजेत. त्याच्यामुळे पहिला क्रायटेरिया की तुमच्या व्हॅल्यूज सेम पाहिजेत. दुसरी गोष्ट, दोघांचा हंगर ऑलमोस्ट सेम पाहिजे. एकाची फुल तयारी आहे की रोज मी 10-12 तास काम करतो आणि दुसरा 1 तास काम केल्यावर म्हणतो बस झालं माझं, असं नाही चालणार. मग तिसरी गोष्ट, तुमचे कम्युनिकेशन क्लिअर पाहिजे, ट्रस्ट पाहिजे. म्हणजे 5-6 फॅक्टर पाहिजे. कारण बघा, बिझनेस पार्टनरशिपमध्ये करणं, लग्न करणं हे मोठे प्रोजेक्ट आहेत. एखाद्यासोबत बिझनेस पार्टनरशिपमध्ये करतो, पण वर्षासाठी नाही करत आपण, आयुष्यभरासाठी करतो, इव्हन पिढ्यानपिढ्यांसाठी पण करतो. मग एवढा मोठा प्रोजेक्ट आहे ना, तर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी पार्टनर निवडणं फार तयारीने, खूप हुशारीने करावं लागणार तुम्हाला. फक्त मित्र आहे म्हणून चालणार नाही, त्याच्यामध्ये भूक पाहिजे, त्याच्यामध्ये कमिटमेंट पाहिजे, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज पाहिजेत, आणि त्या एकमेकांशी ते काय म्हणतात त्याला, त्या लेवलचं तुमचं आत्मीयता पाहिजे, एकमेकांसोबत ते कनेक्शन पाहिजे. बरोबर.
त्याच्याशिवाय एवढा मोठा प्रोजेक्ट नाही करू शकत. पण सर ते एक गोष्ट अशी पण आहे ना की आता मी एक पुस्तक वाचवतो की पंकज गोयल यांचं, तर त्यात त्यांनी एक सांगितलं होतं की सुरुवातीला नेहमीच आपला पार्टनर हा नेहमी सगळ्या गोष्टी टिकमध्ये दिसतात, पण जेव्हा बिझनेस चालू होतो ना तेव्हा जे चॅलेंज येतात तेव्हा खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे नंतर म्हणजे आता तुम्हाला वाटतं की बाबा हा माझा मित्र चांगला आहे किंवा ह्याच्यात सगळ्या क्वालिटीज आहेत, पण जेव्हा बिझनेस चालू होतो आणि जेव्हा वेगवेगळे चॅलेंज येतात ना तेव्हा त्याचे खरे रूप आपल्याला दिसायला चालू होतात की अरे ह्याला तर ह्या गोष्टी आवडत नाही किंवा ह्याचा तो माइंडसेट. मी तुम्हाला सांगतो, एक ना रशियन म्हण आहे, त्याचा अर्थ म्हणजे त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असं आहे की ट्रस्ट बट व्हेरीफाय. तुम्ही व्हेरीफाय न करता ट्रस्ट ठेवला की तुमचा असा गेम होतो. नंतर तुम्हाला कळतं की आता त्यांनी खरी रूप आधी दाखवली, तू आधी का नाही बघितली खरं रूप. लोक बघा, कुठल्याही माणसासोबत ज्याच्यासोबत धोका होतो ना, देव सगळ्यांनी देवांना सिक्स सेन्स दिलेला आहे, सगळ्यांना देव थोडी ना थोडी हिंट देतो. तो माणूस स्वतः हिंट देतो की मी तुला धोका देणार आहे, मी तुझी म्हणजे उद्या मी पलटणार आहे. प्रत्येक जण तुम्हाला हिंट देत असतो, आपण इग्नोर करतो. भरपूर लोक आता येतात की सर माझं रिलेशन होतं, पार्टनरनी चीट केलं, 7 वर्षाचं रिलेशन होतं, मला कधी वाटलं नव्हतं. मी त्याला विचारतो खरं सांग, कधीतरी आधी तुला शंका आलेली का? तू नाही ऍक्च्युली वाटत होतं पण मी एवढं लक्ष नाही दिलं. अरे भावा, तू तिथेच गडबड केलीस. प्रत्येक ठिकाणी जो माणूस तुम्हाला फसवणार असतो ना, तो आधी तुम्हाला 100% हिंट देतो, आपण इग्नोर करतो. आणि नंतर आपण काय म्हणतो, मी तर कोणाचं वाईट नव्हतं केलं, मग माझं कसं. अरे तू स्वतःच वाईट केलंस ना. बरोबर, स्वतः तू प्रिपेअर नाही राहिला त्या गोष्टींसाठी. प्रेम पण आंधळ बनवतो ना आपल्याला त्या गोष्टीमध्ये. प्रेम कसं आहे माहितीये, आपण प्रेम वेगळी गोष्ट असते आणि नातं वेगळी गोष्ट आहे. एखाद्याशी तुम्ही जेव्हा नातं जोडताय तेव्हा आयुष्यभराचा प्रोजेक्ट आहे, बरोबर आहे. मग तुम्ही फक्त प्रेम ही फिलिंग आहे. तुम्हाला सांगतो, प्रेम कसं आहे माहितीये, ही भावना आहे. आणि भावनेचा स्वभाव असा आहे की भावना फार एक्स्ट्रीम असते, खूप पॉवरफुल असते, पण ती कंटिन्यू नसते, ती कॉन्स्टंट नसते. म्हणजे आता लहानपणी बघा ना, लहानपणी तुम्हाला एखादा भावला आवडत असेल, तुम्ही 24 तास त्या भावल्यासोबत आहे. तुम्ही खेळताना तुमच्यासोबत ते भावलं आहे, फिरताना भावलं सोबत आहे, जेवताना भावलं आहे, झोपताना ते भावलं सोबत आहे. जरा ते भावलं दुसरं कोणी घेतलं की तुम्ही रडायला सुरुवात करतात. एवढा जीव असतो तुमचा त्या भावल्यावरती, एवढं प्रेम असतं. पण आता एवढ्या वर्षाच्या नंतर ते भावलं कुठे पडले ते पण तुम्हाला माहिती नाही. सेम प्रेमाचं असतं. प्रेम पण भावना फार स्ट्रॉंग असते, फार एक्स्ट्रीम असते. त्या क्षणाला वाटतं की ह्या भावनेच्या व्यतिरिक्त जग अख्खं काय नाहीये, पण ही भावना पण बदलत जाते. मग जर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही लग्न केलं आणि नंतर ती तुमच्यात भावना कमी होत गेली तर तुम्ही टिकणार कसं. म्हणून रिलेशनमध्ये फक्त प्रेम बघून करायचं नसतं, समोरच्या माणसाच्या व्हॅल्यूज बघाव्या लागतात. त्याच्या कुठच्या गोष्टी आहेत जे मी निगोशिएट नाही करू शकत, कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, त्याचा स्वभाव काय, माझा स्वभाव काय, एकमेकांची कमिटमेंट असली पाहिजे, रिस्पेक्ट असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मिळून नातं होतं. फक्त प्रेमावरती नातं नाही होत. प्रेमवालं नातं जेव्हा तुम्ही लग्न करता, जेव्हा घरात पैसे येत नाही, लगेच तुटतं 6 महिन्यामध्ये. कितीतरी लव्ह मॅरेज आहेत, 8 वर्षाचं रिलेशन आहे, लग्न केलं 6 महिन्यात ब्रेकअप झालं. असं का होतंय? कारण फक्त प्रेम हा बेस नाहीच आहे कुठल्याही नात्याचा. का आलं काय, प्रत्येक नात्यामध्ये अपेक्षा असतात. आता हे थोडंसं ऐकताना कटू वाटतं, पण प्रत्येक जिथे अपेक्षा नाही ते नातच नाही. इव्हन आईला पण, तुम्हाला तुमच्या घरातले आई वडील पण जर चांगलं ट्रीट नाही करणार, जर तुम्ही नीट नाही वागलं तर, रोज जर तुम्ही दारू येऊन पिताय, आई येऊन तुमच्या पप्पा गेल का की माझं लेकरू नाही. मग तेही पण अपेक्षा करतात की तू चांगलं वाग, तू घरी पैसे कमव, तर आम्ही तुला जपणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अपेक्षा आहे. आणि हे आपल्याला कळालं पाहिजे की फक्त प्रेम करून चालणार नाही. समोरच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, मी काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, तिने माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात का, हा सगळा डिटेल प्रोजेक्ट आहे. तुम्ही 2 वर्ष प्रोजेक्ट नाही चालवू शकत, तुम्हाला आयुष्यभर तो प्रोजेक्ट चालवायचा असतो. त्याच्यामुळे हा एवढा वाईड विचार न केल्यामुळे मग गडबड होते. तुमचं स्वतःचं काय मत आहे की आता बिझनेस करताना मित्रासोबत करणं योग्य आहे का? 100% मित्रासोबत करू शकता, फक्त त्याला तेवढी भूक पाहिजे आणि व्हॅल्यूज पाहिजेत. पहिली गोष्ट व्हॅल्यूज पाहिजेत. मला स्वतःला माझ्या मित्रासोबत कधीपासून बिझनेस करायचा आहे, पण तो आता बँगलोरला जॉबला आहे आणि त्याला मी म्हणतो ये, नाहीतर मी पहिल्यापासून ठरवलंय त्या मित्रासोबत मला बिझनेस करायचा आहे. का? कारण मला माहितीये त्याच्या व्हॅल्यूज कसे आहेत. मला माहितीये एक वेळ मी 8 वाजता बोललो तर 8 वाजता त्या ठिकाणी पोहोचणार नाही, पण त्याने जर कोणाला 8चा टाइम दिला तर तो 7:30लाच पोहोचणार. मग मला माहितीये की चल बाबा, हे मला असं मॅच करतंय की चल बाबा, मी ह्या गोष्टीमध्ये कमी आहे तर तो त्या गोष्टीमध्ये जास्त आहे. ठीक आहे, तो अभ्यास करण्यामध्ये हुशार आहे, तो डिटेलमध्ये जाण्यामध्ये हुशार आहे, पण मी प्रॅक्टिकल गोष्टीत हुशार आहे. मी मार्केटमध्ये जाऊ शकतो, निगोशिएट करू शकतो, लोकांना भेटू शकतो, माणसं मॅनेज करू शकतो. त्याला माणसं मॅनेज करता येत नाही. तो इंट्रोवर्ट आहे, मी प्रॉपर एक्स्ट्रोवर्ट आहे. म्हणजे हे आमच्या बिझनेससाठी पण ते गुण जुळणार आहे. मग मला त्याच्यासोबत बिझनेस करायचा, पण आधी मी व्हॅल्यूज बघतो. आधी इंसान 20 चाहिए, काम चलेगा 19-20. पण सर, पैसे एक अशी गोष्ट आहे ना की जी खूप नात्यांमध्ये दरार आणते. म्हणजे एक दिवशी कदाचित तुम्ही दोघांनी बिझनेस चालू केला, पण तो जास्त कमवतोय किंवा त्याला जास्त कुठेतरी फेम मिळते, त्याला जास्त कुठेतरी पैसे भेटतात, तर मग तुमचं माइंडसेट असं होईल की अरे
हा तर पुढे चाललाय, आपण दोघं सोबत करतोय पण ह्याला जास्त पैसे भेटतात मला कमी मिळतात, मग अशी तफावत होते ना लोकांमध्ये. पैशामुळे नात्यांमध्ये दरार येते आणि पैशांमुळे नाती घट्ट पण होतात. ओके. कारण आपल्याला हे वाले एक्सपिरियन्स कमी आहेत. जर तुम्ही एखाद्या मित्रासोबत तुमचं रिलेशन म्हणजे मैत्री आहे, तुम्ही त्याला 10,000 रुपये दिले, 2 दिवसात देतो म्हणून तो बोलला आणि त्याने एका दिवसात परत केले, परत दुसऱ्या दिवशी नंतर तुम्हाला कधी गरज लागली तुम्ही त्याला 50,000 मागितले, त्यांनी लगेच तुम्हाला 50,000 दिले, तुम्ही म्हटलं 8 दिवसात देतो, तुम्ही 5 दिवसात त्याला रिटर्न केले, तुमचा एकमेकांवरती ट्रस्ट आलाय, तुम्ही एकमेकांसाठी उभं राहू शकता. उद्याच्या घडीला जेव्हा तुम्ही दोघं पैसे आले होणार, एकमेकांसाठी 10-10 लाख पण एका दिवसात तुम्ही उभे करू शकता. कारण मला माहितीये बाई, मी त्याला 10 लाख देऊ शकतो, ते कुठे जाणार नाहीये, त्याला पण माझ्यावरती एवढा ट्रस्ट आहे. म्हणजे पैसा व्यवहार तुमचं रिलेशन पण चांगलं बनवतो. त्याच्यामुळे पैशाची दिक्कत नाहीये. तुमचा खराब व्यवहार तुमचं रिलेशन खराब करतो आणि तुमचा चांगला व्यवहार तुमचं चांगलं रिलेशन करतो. ओके. पैसा ही चांगलीच गोष्ट आहे, भरपूर चांगली गोष्ट आहे. तुम्ही वापरत तशी, आपण कसं त्याला हे करतोय त्याचा सगळा गेम आहे. बरोबर. बघा ना, भरपूर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये अशी लोक आहेत. आता माझ्या गावचे एक जण आहेत, ते पुण्यामध्येच राहतात, त्यांचा बिझनेस जो आहे पुण्यामध्येच बिझनेस आहे, आपलं ऑटो पार्ट्स वगैरे बनवतात. त्यांच्या फोनवरती रोजचे ट्रान्झॅक्शन 15-20 लाखाचे. अरे इसको 5 लाख भेज दो, उसको 7 लाख भेज दो. मी म्हटलं विदाऊट हे कसं काय चालतं? बोलते सगळं विश्वासावरती चालतं. मग एवढी सगळी जी चेन चालली ही सगळी पैशावरती चाललेली. त्याच्यामुळे जर तुमचा चांगला व्यवहार असेल तर तुमची नाती पण चांगली होणार. जर तुमचा व्यवहार खराब असेल तर जवळचा मित्र पण तुमचा दुश्मन होणार. आणि उलट व्यवहार ही अशी गोष्ट आहे, माणसं ओळखण्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला खरंच बघायचं असेल तर तुम्ही पैसे देऊन बघा, 10,000 द्या, गेले तुम्हाला कळेल तर हा समोरनं परत करतोय का, तुम्हाला फोन लावायला लावतोय का. जर तुम्हाला कळतंय की हा मी दिलेले पैसेच मला देत नाही, तर तो तुम्हाला उद्या कशाला पैसे देईल. पण त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडून ऍटलीस्ट अपेक्षा तर नाही ठेवणार. तुम्हाला वाटलं मित्र म्हणून तुम्ही दिले पैसे, जाऊ दे, गेले पैसे, त्याला त्याची गरज होती त्याला दिले, पण तुम्ही कन्सिडर तर नाही करणार की माझ्या गरजेला तो येईल. ठीक आहे, तुम्ही बोलेल भाई हा गरजेला येणार नाही, मीच ह्याच्या गरजेला कधीतरी कामाला येईल, हा तर माइंडसेट होईल. नाहीतर उद्या काय म्हणणार की मला जेव्हा गरज होती तेव्हा तो कामाला नाही आला. अरे त्यांनी तुझेच पैसे तुला नाही दिले, तो तुला वेगळे कुठून पैसे देणार. बरोबर. मग शेवटी आपण परत काय म्हणतो की मी कोणाचं वाईट नाही केलं आणि माझ्याशी कसं वाईट होईल. अरे आपण इथे वाईट करतो, आपण स्वतःला कन्सिडर करतो, स्वतःवरती काम नाही करत. ही सगळ्यात मोठी चूक आहे. बरोबर. आता सगळ्या आपल्या डिस्कशन मध्ये एकच गोष्ट लक्षात आली की बाबा तुमचा स्वतःवर जास्त फोकस पाहिजे, स्वतःला पर्सनल बिल्ड करायला तुम्हाला यायला, तुमची पर्सनॅलिटी म्हणा, तुम्ही जबाबदारी घेणं हा सगळ्यात, मला असं वाटतं सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जर दगा झाला, कोणीतरी धोका दिला, तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे की मी कुठेतरी कमी पडलो, चूक आहे ओळखायला. बरोबर आहे. तुमचा कुठेतरी ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे की खड्ड्यामुळे नाही, मी कुठेतरी खड्डा बघायला कमी पडलो. जोपर्यंत तुम्ही असा अप्रोच ठेवू शकत नाही, तुम्ही नेहमी दुसऱ्यांना दोष देत राहणार. जेव्हा तुम्ही स्वतःला दोष द्यायला घेताय, स्वतः जबाबदारी घ्यायला लागताय, तुम्ही बाकीच्यांचा सोडा, तुम्ही स्वतःच फार पुढे जाणार तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्ही एक गोष्ट बदलताय की जबाबदारी घ्यायला सुरुवात करताय. बरोबर. मग आता सर, ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं की आता आपण खूप काही गोष्टी डिस्कस केल्या, मित्रांसोबत डिस्कस केलं, बिझनेस स्टार्ट करण्याच्या आधी काय गोष्टी कराव्या सगळ्या डिस्कस केल्या, फॅमिलीबद्दल डिस्कस केलं, आणि जर तुम्ही म्हणलं की स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका, बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या. पण अशी कुठली एक गोष्ट आहे की ज्या व्यक्तीने करायलाच हवी बिझनेस करायच्या आधी, ज्याने त्याचा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो? अशी पहिली गोष्ट, अशी एक गोष्टच नाहीये, फक्त एक माइंडसेट तुमचा असला पाहिजे की जे रिक्वायर्ड आहे ते मी करणार. ओके. हा माइंडसेट आधी तुम्ही गेला पाहिजे. कारण उद्या बिझनेसमध्ये काहीही करतावं लागेल. उद्या तुमचा तो दुश्मन आहे ज्याला तुम्ही ठरवलं ह्याला तर मी भर चौकात मारणार, तो माणूस आला आणि त्याचं उद्या ठरवलं की तुम्हाला पाय धुवून पाणी प्यायचं, तर तुमची तयारी पाहिजे. जर धंद्यासाठी तुम्हाला ते करायची गरज पडते तर. ओके. काय आलं काय, मग तो माइंडसेट पाहिजे की जे गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मला असं आवडत नाही, मला लोकांशी गोड बोलायला आवडत नाही, मलाही आवडत नाही, पण जर धंद्याची गरज आहे तर ते मी करणार. म्हणजे चांगल्या वेमध्ये. उद्या नाही तर तुम्ही म्हणाल धंद्याची गरज आहे मी मर्डर करतो, तसं नाही. पण चांगल्या गोष्टी जे गरजेचं आहे ते करायची तयारी पाहिजे. मला हे आवडत नाही, हे माझं पॅशन नाही, हे मला जमू शकत नाही, माझा स्वभाव, अशा नाजूक माणसाचं काम धंदा करणं नाहीये. पाहण्यासारखं पाहिजे माणसाने. जे जशी गरज आहे तसं तुम्हाला सिच्युएशन मध्ये डिसिजन घेता आलं पाहिजे. फ्लेक्झिबल पाहिजे आपण. जितके जास्त फ्लेक्झिबल राहू तेवढा तुम्ही तुमच्यासाठी बिझनेसमध्ये, कारण बघा रोज जग बदलतंय, रोज नवीन काहीतरी येतंय, नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन प्लेअर येत आहेत, मार्केट चेंज होतंय, लोकांचा माइंडसेट चेंज होतंय, स्पेंडिंग पॉवर चेंज होते. मग त्याच्या हिशोबाने तुम्हाला जर तुम्ही स्वतःला फ्लेक्झिबल नाही ठेवलं तर तुम्ही अडकून राहणार, डबक्यामध्ये राहणार. डबक्यातल्या पाण्यामध्येच किडे होतात, मच्छर होतात. जे पाणी चालू असतं त्यात मच्छर होत नाही. परफेक्ट.
सगळेजण चांगलं उत्तर दिलात आणि आय होप आपले ऑडियन्स जो आपला हा पॉडकास्ट बघणार त्यातून फक्त म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या सार घेऊन ते अप्लाय पण करतील. कारण तुम्ही किती जरी सांगितलं तरी पण आपण स्वतः जर अप्लाय नाही केलं तर काहीच उपयोग होणार नाही. तर पुन्हा थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनल आलात आणि आपल्या लोकांना गाईड केलं. येस, थँक्यू सर, तुम्ही पण मला बोलवलं. मी तुमच्या सुरुवातीला काही फॉलोअर्स असतानाच मी तुम्हाला पाहिलेलं, तेव्हा मला असं वाटलेलं की ह्या माणसात कॅलिबर आहे की हा पुढे जाऊ शकतो. मी म्हटलं मग अशा माणसाला आपण सुरुवातीला आधी फॉलो करू, म्हणजे उद्या जाऊन ते मोठे झाले तर सांगतील याला आधीपासून फॉलो केले. मला प्रश्न पडला की अरे ह्याचे स्वतःचे एवढे सगळे फॉलोअर ह्या व्यक्तीचे आहेत. नाही, वन ऑफ द रिझन होतं सूरज सरांनी तुम्हाला फॉलो केलेलं. मग सूरज सरांवरती ट्रस्ट आहे मला. सूरज सरांनी मग त्याच्यामुळे ते म्हटलं ज्याला सूरज सरांनी फॉलो केलंय त्याला मी फॉलो करू शकतो. बरोबर, थँक्यू सर. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.